नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शरद गायके। आज 17 मे रोजी जो ग्रुप बी मुख्य परीक्षा कंबाईन गट ब मुख्य परीक्षेचा पेपर झाला आहे। पहिला पेपर मराठी इंग्रजीचा त्यामध्ये झालाय। तर या पेपरचं इंग्रजीचे जे 50 प्रश्न आहे त्या सर्व प्रश्नांचं आपण इथं विश्लेषण बघणार आहोत आणि त्या प्रत्येक प्रश्नाला सॉल्व्ह करणार आहोत। तर बघा, हा जो आजचा क्वेश्चन पेपर होता त्याचं लेवल ऑफ डिफिकल्टी कशी आहे याबद्दल सर्वजण तुम्ही चर्चा करत असाल किंवा विचार करत असाल। या सगळ्या गोष्टींचा आपण काय करू, प्रत्येक क्वेश्चन सॉल्व्ह करायला सुरू करू। प्रत्येक क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना आपल्याला हे अनालाइज करता येईल की पेपर मधले क्वेश्चन्स कशा पद्धतीने विचारले गेलेले आहेत। ठीक आहे, पेपर खरंच अवघड होता, थोडासा नवीन होता की रिपीटेड क्वेश्चन्स अधिक होते कमी होते, एक दोनच आले, या सगळ्या गोष्टी सुद्धा आपण सॉल्व्ह करताना आपल्या लक्षात येणार आहे। व्होकॅब्युलरीचे जे काही क्वेश्चन्स आहेत ना ते मिक्स्ड क्वेश्चन्स आहेत। काही शब्द तुम्हाला वाटू शकतात की अगदीच नवीन प्रश्न आले, पण एक दोन क्वेश्चन्स अगदी रिपीट झालेले सुद्धा तुम्हाला बघायला मिळतात, म्हणजे ट्रेडिशनली विचारले गेलेले क्वेश्चन। तर हा आहे आपला आजचा पेपर आणि हा आहे त्यातला पहिलाच प्रश्न। काय विचारलेला आहे पहिला प्रश्न, चूज फ्रॉम द फॉलोइंग द करेक्ट अँटोनिमस पेअर्स। म्हणजेच काय, आपल्याला इथं दिला आहे 4 ऑप्शन। काय म्हटलंय, बेस नोबल, फ्लोट सिंक। एकमेकांचे विरुद्धार्थी असतील तर ते आपलं उत्तर आहे, नसेल तर एलिमिनेट करून पुढचं चेक करायचं। बेस म्हणजे कसा, कनिष्ठ। नोबल म्हणजे कसा, श्रेष्ठ। फ्लोट म्हणजे काय, तरंगणे। सिंक म्हणजे बुडणे, अशा अर्थाने वापरतो। तर कनिष्ठ श्रेष्ठ एकमेकांचे विरुद्धार्थी आहेत, अँटोनिमस विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या पाहिजे। फ्लोट सिंक तरंगणे बुडणे विरुद्धार्थी आहेत, हे उत्तर येतं। आता हा जो पेपर आहे ना, म्हणजे ही जी कॉपी तुमच्या समोर दिसते, हा पेपर टेलिग्राम वरती सगळीकडे व्हायरल झालेला आहे। मी तोच पेपर जसा तसा घेतलाय। ठीक आहे, तर आपलं इथं उत्तर येतं ऑप्शन 1। हे जे 2 लिहिलेलं हे चूक आहे। त्याचं कारण असं आहे, कॉमन म्हणजे सामान्य, एक्स्ट्रा म्हणजे आवश्यकतेपेक्षा जास्त किंवा जास्तीचा किंवा अधिकचा। आता इथं ना कॉमन साठी एक्स्ट्रा ऑर्डिनरी आला असता तर अँटोनिम असला असता। कॉमन म्हणजे सामान्य, एक्स्ट्रा ऑर्डिनरी म्हणजेच काय, असामान्य, अशा अर्थाने आपण तिकडे वापरू शकत होतो। पण हे कॉमन एक्स्ट्रा एकमेकांचे अँटोनिम होत नाही। फ्रेश आणि स्टेल अँटोनिम होतात, पण ऑप्शन 2 एलिमिनेट होतोय कारण की कॉमन एक्स्ट्रा चूक आहे। इथं फ्रेश आणि स्टेल जे आहे ते बरोबर उत्तर आहे। फ्रेश म्हणजे ताजे, स्टेल म्हणजे शिळे। अक्विट सॅक्रिफाईस, अक्विटचा अर्थ होतो एखाद्या व्यक्तीला निर्दोष मुक्तता करणे, निर्दोष मुक्त करणे। अक्विट म्हणजे निर्दोष मुक्तता। एखाद्या व्यक्तीवरती काही दोष झाला होता, म्हणजे दोष लावण्यात आला होता किंवा आरोप झाला होता, मग त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला वगैरे, कोर्टामधून त्याच्यावरचे सगळे गुन्हे काय म्हणतो आपण त्याला प्रूव्ह नाही झाले, मग त्याचं काय होतं, निर्दोष मुक्तता होते। आणि सॅक्रिफाईस म्हणजे बलिदान। हे एकमेकांचे विरुद्धार्थी आहेत का, निश्चितच नाही, एलिमिनेट करा, पुढचं चेक करायची गरज पण नाही। पुढे काय दिलंय, काइंड आणि जेंटल, म्हणजेच दोन्हीही सिनोनिम्स आहेत, दोघांचा अर्थ होतो सौम्य। ठीक आहे, एलिमिनेट। ग्रेव आणि रेअर, ग्रेव म्हणजे गंभीर, रेअर म्हणजे दुर्मिळ। गंभीर आणि दुर्मिळ एकमेकांचे अँटोनिम्स आहेत का, निश्चित नाही। फॅट आणि स्लिम एकमेकांचे अँटोनिम्स होते ना, पण ग्रेव आणि रेअर नाहीये, म्हणून एलिमिनेट। फक्त ऑप्शन 1 इथं आपलं उत्तर येणार आहे। पुढे काय विचारलंय, द वर्ड विच मीन्स नटोरियस इज स्पेल्ड करेक्टली ऍज दिस। नटोरियस म्हणजेच काय, कुप्रसिद्ध, कुप्रसिद्ध। फेमस म्हणजे काय, प्रसिद्ध किंवा सुप्रसिद्ध। नटोरियस म्हणजेच काय, मग कुप्रसिद्ध। जी व्यक्ती चुकीच्या किंवा वाईट कामांसाठी प्रसिद्ध आहे त्याला म्हणायचं नटोरियस। आता इथं शब्द दिला आहे एरंट, याचा अर्थ होतो चुकलेला किंवा चुकणारा किंवा भरकटणारा, भरकटलेला म्हणू शकतो आपण त्याला। ठीक आहे, म्हणून एरंट, ERRANT, एरंट म्हणजे नटोरियसचा अर्थ होतो का, नाही। ठीक आहे, मग एलिमिनेट केलं 1। दुसरं दिलंय एरंड, एरंडचा अर्थ होतो काम किंवा संदेश किंवा निरोप, किंवा निरोप, त्याचा प्रसिद्धीशी काही संबंध
नाही. मग येतो ॲरंट. ॲरंटचा अर्थ होतो कम्प्लीट किंवा अटर किंवा नटोरियस. अटर किंवा नटोरियस हे तीन आपलं इथं उत्तर येतं. ॲरंट जो शब्द आहे तो चुकीचा शब्द आहे, म्हणजे त्याचं स्पेलिंगही चुकीचं आहे. एरंटचं ई काढून ए घातला तिथं ॲरंट लिहिलं, जे की चूक आहे. पुढे काय विचारलंय? हा पुढे प्रश्न विचारलाय, हाऊ मेनी सबऑर्डिनेट क्लॉजेस आर प्रेझेंट इन द गिवन सेंटेन्स. वाक्य दिलं आहे, आय फील दॅट ही विल कम हिअर इफ वी सेंड हिम मनी. मला असं वाटतं की तो इथे येईल जर आपण त्याला पैसे पाठवले. मला असं वाटतं की जर आपण त्याला पैसे पाठवले तर तो इथे येईल. आय फील सब्जेक्टिव्ह वर्ब आहे, मला वाटतं, हा झाला मेन क्लॉज. दॅट हा सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. दॅट ही विल कम हिअर, दॅट ही विल कम हिअर हा झाला एक सबऑर्डिनेट क्लॉज. आणि पुढे इफ हा सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. पुढचा इफ वी सेंड हिम मनी, जर आपण त्याला पैसे पाठवले, हा झाला दुसरा सबऑर्डिनेट क्लॉज. या वाक्यामध्ये दोन सबऑर्डिनेट क्लॉजेस आहेत. उत्तर 4 यायला हवं. चिल्ड्रन स्क्रीम्ड इन हॉरर, मुलं हॉरर मध्ये ओरडले. हॉररचा अर्थ काय होतो इथं? भीती किंवा दहशत. दहशत म्हणजेच भीती. भीतीने मुलं ओरडले म्हणजेच किंचाळले म्हणजेच स्क्रीम्ड. मग इथं हॉररचा करेक्ट मिनिंग काय होतो? डिलाइट म्हणजे आनंद येणार नाही. हॉरर म्हणजे भीती, डिलाइट म्हणजे आनंद, समानार्थी नाही. हॉररचा अर्थ अट्रॉसिटी म्हणजे अत्याचार होत नाही. टेरर म्हणजेच दहशत म्हणजेच भीती म्हणजेच हॉरर, हा त्याचा अर्थ बरोबर आहे. अपील म्हणजे आवाहन, हा त्याचा अर्थ होत नाही, म्हणून ऑप्शन 4 एलिमिनेट केलं. उत्तर 3 यायला पाहिजे इथं. पुढचा प्रश्न काय विचारला आहे? His efforts to win over his adversary have ended in smoke. त्याचे जिंकण्यासाठीचे जेवढे काही एफर्ट्स म्हणजे त्याची सर्व काही मेहनत जी आहे ती एंडेड इन स्मोक. एंडेड इन स्मोक म्हणजे काय? ती मेहनत जी आहे ती अशा ठिकाणी संपली किंवा ती जी मेहनत आहे ती सगळी वाया गेली, त्यामधून साध्य काहीही झालं नाही. एंडेड इन स्मोक हा एक इडियम आहे ज्याचा अर्थ होतो काहीही साध्य न होणे, म्हणजेच मेहनत वाया जाणे असाही त्याचा अर्थ होतो. मग डिस्ट्रॉइड बाय स्मोक म्हणजेच धुराने डिस्ट्रॉय होणे. बघा एंडेड इन स्मोक मध्ये स्मोक म्हणजे धूर हा शब्द वापरला असला तर हा इडियम आहे. इडियमचा अर्थ हा शब्दशः कधीही घ्यायचा नसतो, त्याचा एक फिगरेटिव्ह मिनिंग असतो. म्हणून ऑप्शन 1 शब्दशः उडवा. एंडेड इन नथिंग, एंडेड इन नथिंग म्हणजेच काहीही साध्य न होणे, काहीही फलित न मिळणे, निष्फळ होणे. तुमचे सगळे एफर्ट्स किंवा सगळी जी काही मेहनत आहे ती निष्फळ होणे म्हणजेच एंडेड इन स्मोक. एंड इन स्मोक. बिकेम रिझन फॉर रूमर म्हणजेच अफवाचं कारण बनणे. एंडेड इन डार्कनेस अंधारात थांबणे, संपणे, काही अर्थ होत नाही, मिनिंगलेस आहे. पुढचा प्रश्न, उत्तर आपलं 2 आलंय 55चं. पुढचा प्रश्न काय म्हणतोय? वी आर गोइंग टू डिस्कस ऑल द इश्यूज इन डिटेल. आम्ही हे सगळे इश्यूज जे आहे अगदी डिटेल मध्ये डिस्कस करणार आहोत असा त्या वाक्याचा अर्थ होतोय. का आर गोइंग टू वापरलाय? बघा वी विल डिस्कस वापरला असता विल प्लस बेस फॉर्मचा वर्ब, तर वाक्याचा टेन्स काय होता? सिंपल फ्युचर टेन्स. बरोबर, सिंपल फ्युचर. जे सिंपल फ्युचरचं वाक्य असतं ना त्यामध्ये विल प्लस बेस फॉर्मच्या ऐवजी आपण बी हा वर्ब म्हणजेच एम इज आर प्लस गोइंग टू ठीक आहे असा वर्ब फॉर्म वापरतो. प्लस बेस फॉर्मचं वर्ब, मेन वर्ब. असं एक्सप्रेशन आपण तेव्हा वापरतो जेव्हा आपल्याला सांगायचं असतं की भविष्यात एखादी गोष्ट आम्ही करणार आहोत, म्हणजे आमचा प्लॅन आहे. मग ऍक्शन इन द नियर फ्युचर होऊ शकतं. ऍक्शन इन द अनसर्टन फ्युचर, अनिश्चित भविष्य, काही नसतं, एलिमिनेट करा. फोर्स्ड ऍक्शन नाही होणार इन फ्युचर. ओके, जबरदस्ती केलेली ऍक्शन हे पण होणार नाही.
प्रॉबेबल ऍक्शन इन फ्युचर, भविष्यात होऊ शकते नाही. इथं गोइंग टू एक्सप्रेशन वापरलं की समजायचं इथं प्रॉबेबिलिटी नाही, प्रॉबेबिलिटी नाही, तर आपण प्लॅनिंग दाखवतो आहोत, आपला प्लान आहे असं दाखवतोय. म्हणून ऑप्शन 1 उत्तर येणार आहे ऍक्शन इन द नियर फ्युचर. मग पुढे काय वापरलंय? हा, आता इकडे 3 वाक्य दिली आहेत आणि विचारलंय की कोणतं वाक्य करेक्ट आहे, करेक्ट सेंटेन्स विचारलंय. पहिलं, ही लिव्स इन खुर्जा इन काय बुलंदशहर. आता उत्तर प्रदेशमध्ये बुलंदशहर हे एक डिस्ट्रिक्ट आहे, म्हणजेच काय म्हणतो जिल्हा, आणि खुर्जा हे एक छोटस शहर आहे. आता समजून घ्या, ही लिव्स इन खुर्जा इन बुलंदशहर, ही सब्जेक्ट आहे, लिव्स बेस फॉर्मचा वर्ब आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स दाखवतोय. तो बुलंदशहरातील खुर्जामध्ये राहतो, म्हणजे बुलंदशहर या जिल्ह्यामध्ये खुर्जा या शहरामध्ये तो राहतो. तर या वाक्यामध्ये इन हा प्रेपोजिशन 2दा वापरलाय. बरेच लोक म्हणजे होऊ शकतं, कन्फ्युज होऊ शकतील की ऍट खुर्जा इन बुलंदशहर हवं होतं, पण नाही. आता इथं ऍक्च्युअली प्रेपोजिशनचा नियम असं सांगतो की ऍट जर आपण वापरलं तर तिथं स्पेसिफिक प्लेस किंवा पॉइंट किंवा अजून काय सांगितलं पाहिजे, ऍड्रेस, स्पेसिफिक ऍड्रेस जर दाखवायचा असेल, एक्झॅक्ट पत्ता, एक्झॅक्ट लोकेशन, तर आपण तिथं वापरतो ऍट. आणि जर लार्जर एरिया दाखवायचा असेल, लार्जर एरिया दाखवायचा असेल तर आपण वापरतो तिथं इन. जर स्पेसिफिक प्लेस किंवा ऍड्रेस किंवा पत्ता असेल, जसं की आय लिव्ह किंवा आय सॉ हिम ऍट महात्मा गांधी चौक. आता महात्मा गांधी चौक हे एक एक्झॅक्ट लोकेशन आहे, त्या एक्झॅक्ट लोकेशन किंवा ऍड्रेसच्या अगोदर आपण ऍट वापरतो. लार्जर एरिया काय असू शकतो, आपण ऍट द कॉलनी म्हणतो की इन द कॉलनी म्हणतो. कॉलनी या शब्दाच्या अगोदर आपण इन वापरतो की ऍट वापरतो, इन वापरतो, ऍट वापरत नाही. कॉलनी मध्ये इन द कॉलनी, ही लिव्स इन दॅट कॉलनी, ऍट दॅट कॉलनी म्हणत नाही. का? कारण की कॉलनी हा एक लार्जर एरिया आहे, महात्मा गांधी चौक एक विशिष्ट लोकेशन आहे, पॉइंट आहे, आणि कॉलनी हा एक मोठा एरिया आहे, कॉलनीमध्ये कुठेही असू शकतं. अशा पद्धतीने कॉलनी असेल, शहरांची नावं असतील, लहान शहर असो किंवा मोठं शहर, त्याच्या अगोदर इनच वापरतात, ऍट वापरत नाही. म्हणून हे वाक्य ग्रामॅटिकली बरोबर आहे. ही हॅज फॉलन इन टू द रिव्हर. इन टू आणि इन मध्ये फरक सांगतो. ही हॅज फॉलन इन टू द रिव्हर म्हणजे तो नदीत पडला, म्हणजे तो नदीच्या बाहेर होता कुठेतरी काठावर, तिथून नदीत पडला असा त्याचा अर्थ होतो, आणि हे वाक्य बरोबर आहे. पण इथं जर मी या वाक्यात इंटूच्या ऐवजी इन वापरला तर वाक्याचा संदर्भ अर्थ सगळं चुकेल, बदलेल. त्याचं कारण असं आहे, मी जर म्हणालो ही हॅज फॉलन इन द रिव्हर, इन द रिव्हर म्हणजे काय माहिती का, एखादी गोष्ट नदीतल्या नदीतच घडली, म्हणजे तो नदीत होता आणि तिथंच पडला. ही हॅज फॉलन इन टू द रिव्हर म्हणजे तो नदीच्या बाहेर होता, नदीच्या बाहेरून नदीच्या मध्ये पडला. आलं लक्षात? आय वेंट इन टू द रूम, आय वेंट इन टू द रूम, बरोबर आहे की आय वेंट इन द रूम म्हणतो. आय वेंट इन टू द रूम म्हणजे मी रूमच्या बाहेरून रूमच्या आत गेलो. इन टू वापरायचा असतो, इन नाही. इन आपण तेव्हा वापरायचो जेव्हा आपल्याला दाखवायचं की एखादी ऍक्शन इनसाइड द स्पेसिफिक एरिया किंवा लोकेशन घडली असेल. मग इनसाइड द रूम, रूमच्या आतल्या आतच एखादी गोष्ट घडली आहे, क्रिया घडली, तर तिथं इन वापरायचा. रूमच्या बाहेरून आतमध्ये एखादा मुवमेंट दाखवायचं असेल तर इन टू वापरायचा. ह्या लॉजिकने आपलं बी वाक्य सुद्धा बरोबर आहे, जसं दिलंय तसं. ए आणि बी उत्तर यायला पाहिजे. ए आणि बी इथं दिलेलं आहे, ए बी आणि सी कुठं दिलेलं नाहीये. ठीक आहे, अजून पुढचं सी पण आपण चेक करू, काही गडबड असली तर. डिवाइड द प्रॉपर्टी अमॉंग ऑल द ब्रदर्स. डिवाइड वर्ब आहे, वर्बने वाक्य सुरू झालं, चालतं, इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे. द प्रॉपर्टी ऑब्जेक्ट आहे. डिवाइड द प्रॉपर्टी, प्रॉपर्टी डिवाइड करा. आज्ञा दिलेली आहे, कमांड दिलेली आहे, इम्परेटिव्ह सेंटेन्सचा वापर करून. कुणामध्ये डिवाइड करायची प्रॉपर्टी, वाटायची कुणात आहे? अमंग ऑल द ब्रदर्स. आता हे ब्रदर्स प्लुरल आहे, भाऊ, पण किती आहेत? अनेक आहेत. जर इथं दोनच भाऊ असते तर आपण इथं बिटवीन वापरला असता आणि इथं ऑलच्या ऐवजी बोथ द ब्रदर्स म्हणालो असतो. पण इथं ऑल लिहिलाय
त्यावरून कळतं की 2 नाही आहेत, 2 पेक्षा जास्त आहेत, त्यामुळे बिटवीनच्या ऐवजी इथं अमंग लिहिणं हे अगदी योग्य आहे. मग हे सेंटेन्स सी सुद्धा बरोबर आहे. हे तीनही वाक्य ग्रामॅटिकली करेक्ट आहेत, निश्चित आहेत. आता होईल काय ते सांगतो. आन्सर की मध्ये एक तर तुम्हाला देतील बी आणि सी, ऑप्शन 2 उत्तर देतील. इथं म्हणतील की खुर्जाच्या अगोदर इन पाहिजे होतं, सॉरी ऍट पाहिजे होतं, हे म्हणू शकतात. आन्सर म्हणजे ह्या लॉजिकने त्यांनी प्रश्न बनवलेला असू शकतो. ते लॉजिक चूक आहे, मी सांगतो तुम्हाला. आणि काय हे तर बरोबर, इथं काही प्रश्नच येत नाही. ठीक आहे. जर अजूनच बिघडलेला असेल तर इंटूच्या ऐवजी इन आहे असंही म्हणू शकतात. पण ह्याचं योग्य उत्तर इथं कुठंच दिलेलं नाहीये. एकतर आन्सर की मध्ये तुम्हाला उत्तर 2 दिलं जाईल किंवा हा प्रश्न कॅन्सल केला जाईल. जर उत्तर 2 दिलं आणि ज्या लोकांना किंवा मॅक्सिमम लोकांना जर वाटत असेल की हा प्रश्न कॅन्सल व्हायला हवाय, तर तुम्ही त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन्स वगैरे जे आहेत ते तुम्ही पाठवू शकता. म्हणजे तुम्हाला कॉन्सेप्ट लक्षात यायला पाहिजे की या प्रश्नाचं ऍक्च्युअल उत्तर काय असायला पाहिजे आणि काय आहे. चला पुढे काय विचारलंय. डॅश युअर इन्कम बिफोर स्पेंडिंग इट रेकलेसली, म्हणजे निष्काळजीपणाने खर्च करण्या अगोदर तुमचा इन्कम डॅश करा. काय करा. कास्ट आउट, कास्ट अप, कास्ट अबाउट, कास्ट ऑफ. तुमचं जे काही इन्कम आहे त्याला काय करा. आता तुम्हाला ना इकडे वेगवेगळ्या फ्रेजेस दिल्यात. पहिलं कास्ट आउट म्हणजे काय. कास्ट आउट लिहिलंय ना, म्हणजेच काय बाहेर फेकणे किंवा बाहेर काढणे म्हणू शकतो. बाहेर काढणे किंवा फेकणे म्हणू शकतो आपण. एखादी गोष्ट बाहेर काढून टाकणे. कास्ट अप, हे कास्ट आउट म्हणजे तुमचं इन्कम बाहेर काढून टाका का मग नाही. कास्ट अप म्हणजेच काय हिशोब करणे. हिशोब करणे म्हणजे तुमचं इन्कम किती आहे किंवा तुमच्याकडे सेव्हिंग्स किती आहेत किंवा तुमच्याकडे बेसिकली पैसे किती आहेत या सर्वांचा हिशोब करा, आढावा घ्या आणि त्यानंतर पैसे खर्च करा, असा त्या वाक्याचा अर्थ होऊ शकतो. म्हणून ऑप्शन 2 कास्ट अप हे अगदी बरोबर आहे. कास्ट अबाउट जी फ्रेज आहे त्या फ्रेजचा अर्थ होतो एखाद्या गोष्टीचा शोध घेणे. कास्ट अबाउट युअर इन्कम बिफोर स्पेंडिंग इट रेकलेसली, तुमचा इन्कम जो आहे त्याचा हिशोब करावा लागेल, त्याचा शोध नाही घ्यावा लागणार. इन्कमचा शोध नाही घेतला जात, म्हणून कास्ट अबाउट युअर इन्कम नाही. इन्कम आहे म्हणून तुम्ही रेकलेसली स्पेंड करताय ना. फक्त जो इन्कम आहे तो किती आहे, कसा खर्च केला जावा याचा हिशोब लावणे म्हणजे कास्ट. आणि मग दिलाय कास्ट ऑफ. कास्ट ऑफचा अर्थ होतो त्याग करणे, म्हणजे खर्च करण्याच्या अगोदर त्याग करून टाका तुमचा इन्कम, नाही अर्थ होत. म्हणून कास्ट ऑफ पण चूक आहे. पुढचा प्रश्न. अनेक लोकांचं हे उत्तर चुकलेलं असू शकतं, पण नसेल चुकलं तर अगदी गुड न्यूज आहे. समजून घ्या. द करेक्ट सफिक्सेस टू फॉर्म डिमिनिटिव्हज फ्रॉम द वर्ड्स बुक अँड विक आर रिस्पेक्टिव्हली विच वन. आता समजून घ्या. सगळ्यात पहिले डिमिनिटिव्हज म्हणजे काय. जर एखादं डुक्कर असेल त्याला आपण म्हणतो पिग. लहान डुक्कर असेल तर त्यासाठी शब्द आहे पिगलेट, म्हणजेच डुकराचं पिलू. आता एखाद्या वस्तू किंवा एखाद्या प्राण्याचं छोटा फॉर्म, स्मॉल फॉर्म जो असतो त्याच्यासाठी जर एखादं नाव बनवायचं असेल त्याच शब्दापासून, तर त्याला म्हटलं जातं त्याचा डिमिनिटिव्ह फॉर्म. डिमिनिटिव्ह म्हणजे डुक्कर असेल तर मोठं, छोटं असेल तर स्मॉल पिग म्हणजे पिगलेट. मग इथं पिगलेट मध्ये लेट हा सफिक्स वापरून मी काय केलं, त्याचा पिगचा डिमिनिटिव्ह केला. आता बुक आणि विकचं काय होतं. बुकचं जर बुकी केलं तर बुकी म्हणजे कोण, जो सट्टा लावतो. बुकचं बुकर नाही करू शकत. विकचं विकेड, WICK केलं, ED लागतं पण त्याच्यामध्ये, हे विकेट चूक आहे. त्यानंतर काय, इथं काही लोकांना वाटू शकतं बुकचं बुकिश आणि विकचं विकनेस केलं तर बरोबर येत आहे. तुम्हाला बुकचं बुकिश आणि विकचं विकनेस काय होईल. बुक नाऊन आहे, बुकिश अजेक्टिव्ह होतो पुस्तकी. विक अजेक्टिव्ह आहे, विकनेस नाऊन फॉर्म होतो त्याचा कमजोरी. हे चुकीचं ऑप्शन आहे. जर कोणी 3 उत्तर लिहिलं असेल तर ते चूक आहे. याचं ऍक्च्युअल उत्तर येतं बुकचं बुकलेट होतं, म्हणजेच काय छोटं मासिक. बुक म्हणजे पुस्तक मोठं असतं, छोटं जे असतं पुस्तकाचा छोटा फॉर्म त्याला आपण काय म्हणतो, बुकलेट म्हणतो, छोटस. विकचं होतं विकलिंग, म्हणून ऑप्शन
4 जे आहे ते आपलं इथं उत्तर येतं. ठीक आहे. वीक म्हणजे कसा, दुर्बल, कमजोर. मग विकलिंग सुद्धा तोच अर्थ होतो. ठीक आहे, दुर्बल किंवा कमजोर व्यक्ती. त्यानंतर पुढे काय प्रश्न विचारला आहे, 60th क्वेश्चन विचारलाय, मेरी वॉज राईटफुल सक्सेसर टू द इंग्लिश थ्रोन. म्हणजेच काय, जे इंग्लिश थ्रोन किंवा त्याच्या राज्याचं गादी आहे त्याची काय म्हणतो आपण, राईटफुल म्हणजेच काय, अधिकारिक. सक्सेसर म्हणजे काय, वारस ही मेरी होती. वारस म्हणजेच कोण, सक्सेसर, एखाद्या काळाच्या नंतर येणारा. ठीक आहे, ज्याला गादी मिळते पुढचा, नंतरचा, तो असतो वारस म्हणजे सक्सेसर. आता त्याचा विरुद्धार्थी शब्द पाहिजे. वारसचा विरुद्धार्थी काय आहे, पूर्वज होऊ शकतो किंवा पूर्वी ज्याचा अधिकार होता, जो पूर्वाधिकारी आहे तो होऊ शकतो. ऑप्शन मध्ये काय दिलंय, पहिलं इनहेरिटर, ज्याला इनहेरिटन्सने गोष्टी मिळतात, वारसा मिळतो, तो इनहेरिटर म्हणजेच वारस. हा सिनोनिम आहे, आपल्याला अँटोनिम म्हणजे विरुद्धार्थी हवाय, म्हणून ऑप्शन 1 एलिमिनेट करा. पुढे काय दिलंय, प्रीडिसेसर म्हणजे अगोदरचा, म्हणजेच पूर्वज, म्हणजेच पूर्वाधिकारी. उत्तर 2 याला होतं. एजिटेटर म्हणजेच आंदोलक, आंदोलन करणारा, एजिटेटर. सपोर्टर म्हणजे समर्थक, म्हणजे सपोर्टर. इथं उत्तर तुमचं 2 यायला पाहिजे होतं, प्रीडिसेसर. ज्यांनी कोणीचा हा पेपर आहे त्यांनी 1 उत्तर लिहिलंय, चूक आहे. चला पुढे जाऊया. हा काय विचारलंय, द नाउन, प्रोनाउन और नाउन फ्रेज विच फॉलोज अ और एन वर्ब इज कॉल्ड इट्स ऑब्जेक्ट. समजून घ्या, असा कोणत्या प्रकारचा ट्रान्झिटिव्ह की इनट्रान्झिटिव्ह, स्ट्रॉंग वर्ब की वीक वर्ब. सगळ्यात पहिले स्ट्रॉंग वर्ब, वीक वर्ब काही नाहीये. एक तर ट्रान्झिटिव्ह वर्ब असेल किंवा इनट्रान्झिटिव्ह वर्ब असेल ज्याच्या नंतर विच फॉलोज अ वर्ब, म्हणजेच काय, असा एखादा वर्ब ज्याच्या नंतर काय येतं, एक तर नाउन येईल किंवा प्रोनाउन येईल किंवा नाउन फ्रेज येईल. मग असा कोणता वर्ब असतो ज्याच्या नंतर नाउन, प्रोनाउन किंवा नाउन फ्रेज येते, ऑब्जेक्ट येतो ना तो. वर्बच्या नंतर येणारा नाउन, प्रोनाउन किंवा नाउन फ्रेज कशाचं काम करतो, ऑब्जेक्टचं काम करतो. मग ट्रान्झिटिव्ह वर्ब असतो ज्यामध्ये सब्जेक्ट आहे, वर्ब आहे आणि ऑब्जेक्ट आहे. मग उत्तर 2 येतं. इनट्रान्झिटिव्ह वर्ब मध्ये सब्जेक्ट आहे, वर्ब आहे, ऑब्जेक्ट नाहीच आहे. मग वर्बच्या नंतर नाउन, प्रोनाउन कसं काय येईल, नाही येणार, म्हणजेच तो ट्रान्झिटिव्ह वर्ब नाहीये. ऑप्शन 2 उत्तर येतं, ट्रान्झिटिव्ह. इनट्रान्झिटिव्ह नाहीये म्हणून ट्रान्झिटिव्ह उत्तर येतं. पुढे हा प्रश्न खूप इंटरेस्टिंग आहे. काय विचारलंय, चूज द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग ऑल्टरनेटिव्ह. हा प्रश्न कशावर आधारित आहे, हा प्रश्न आर्टिकलवर आधारित आहे. आर्टिकलच्या नॉलेजवर आधारित प्रश्न आहे. काय विचारलंय, द सिलॉन इज टू द साऊथ ऑफ इंडिया. तुम्हाला माहितीये का सिलॉन कायचं नाव आहे, सिलॉन हे श्रीलंकाचं जुनं नाव आहे. श्रीलंका या देशाचं जुनं नाव आहे सिलॉन. ठीक आहे. आता इंडिया जसं एका देशाचं नाव आहे तसं सिलॉन हे सुद्धा एका देशाचं नाव आहे. देशाचं नाव आहे. आणि या अगोदर आर्टिकल द लागत नाही. देशांच्या नावा अगोदर आपण आर्टिकल द वापरत नाही. एक्सेप्शन काय आहे, द USA, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. बरोबर. आता द सिलॉन मुळे हे चुकलं. काय पाहिजे होतं, सरळ जसं इंडियाच्या अगोदर आर्टिकल नाही लिहिलंय, कुठंच नाही लिहिलंय, यावरून कळलं पाहिजे होतं. पण ह्यांनी जर सिलॉनच्या ऐवजी सरळ श्रीलंका लिहिलं असतं तर तुमचं उत्तर कदाचित बरोबर आलं असतं. पण अनेक लोकांना हे माहित नसेल की श्रीलंकाचं जुनं नाव सिलॉन आहे, म्हणून देशाचं नाव आहे, म्हणून त्याच्या अगोदर आर्टिकल द नको. मग हे ऑप्शन गेले 2, 1 आणि 4. उरलं काय, 2 आणि 3. सिलॉन इज टू साऊथ ऑफ इंडिया की टू द साऊथ ऑफ इंडिया, टू द साऊथ ऑफ इंडिया. डायरेक्शनचं नाव आहे, त्याच्या अगोदर आपण आर्टिकल द वापरतो. सिलॉन इज टू द साऊथ ऑफ इंडिया. भारताच्या साऊथ कडे म्हणजे दक्षिणेकडे काय आहे, सिलॉन म्हणजेच श्रीलंका हा देश आहे, असा त्या वाक्याचा अर्थ होतो. ऑप्शन 2 इज द राईट आन्सर. पुढे 63rd क्वेश्चन काय विचारलेलं आहे,
चूज द वर्ड ग्रुप स्पेल्ड करेक्टली. चार आपल्याला ऑप्शन दिले, चार ग्रुप दिलेत, कोणत्यामध्ये बरोबर स्पेलिंग लिहिलेलं आहे, कोणत्यामध्ये सगळ्या शब्दांचं स्पेलिंग बरोबर आहे. पहिलं काय दिलंय, बहुतेक याने ऑप्शन 1 उत्तर लिहिलेलं आहे, सांगतो. पहिलं ड्राउट, DROUGHT बरोबर आहे. दुसरं रेस्टॉरंट मध्ये आर नंतर ई नसतो, ए असतो, रेस्टॉरंट, त्याचं ऍक्च्युअल प्रोनाउन्सिएशन रेस्टॉरंट असतं. हे टी नंतरचं ए आणि यू जो आहे ना तो सायलेंटच असतो, पण स्पेलिंग येतं, लिहावं बरोबर लागेल. मग आरच्या नंतर इथं ए येतो, इथं ई दिलाय, ऑप्शन 1 उडवा सरळ. ऍक्सेसिबल बरोबर दिलाय, गॅरंटी बरोबर दिलाय, पण त्याने फरक पडत नाही, रेस्टॉरंटचं स्पेलिंग चुकलंय. ट्रुली ब्रेव्हिटी अचीव, नेबर मध्ये अचीवचं स्पेलिंग चूक आहे, आयच्या अगोदर ई पाहिजे होतं, एलिमिनेट. लाईट, फाईट, हाईट, माहीट मध्ये हाईट मध्ये आयच्या अगोदर ई पाहिजे होतं, म्हणून हा ग्रुप मध्ये हाई चुकला, हाईट मुळे. एकच बरोबर आहे. अॅमेटर म्हणजेच कोण, जो नवशिक्या आहे, अनुभव नसलेला, नवीन आहे, त्याला म्हणतो अॅमेटर. टेंटेटिव्ह म्हणजे कसं, अंदाज, अंदाजे, अंदाजित. त्यानंतर काय, कंटिंजन्सी, कंटिंजन्सी आणि मग दिले समराईज. आता कंटिंजन्सी म्हणजे काय, आकस्मिकता. आणि समराईज मध्ये बघा जे तुम्ही दिलेलं दिसताय ना, इथं समराईजच्या स्पेलिंग मध्ये झेड आणि एस दोन्ही दिलेले आहे. कॉमा जो एस दिलेला आहे ना, त्याचा अर्थ काय होतो, ब्रॅकेट मध्ये दिलेला एस चा, ह्याचा अर्थ होतो की ह्याच्या दोन स्पेलिंग आहे, एक SUMMARIZE आणि दुसऱ्या स्पेलिंग मध्ये झेडच्या ऐवजी SE पण चालतं. ZE अमेरिकन स्पेलिंग आहे, SE हे ब्रिटिश स्पेलिंग आहे. दोनही शब्द तसे पाहिले तर बरोबर आहेत, पण इथं देऊन ठेवलंय, झेड पण दिलं, एस पण दिलं. ठीक आहे, म्हणजेच त्यांना हे ऑप्शन बरोबर द्यायचं होतं. तर हे जे ऑप्शन आहे, ऑप्शन 4 हे बरोबर आहे. समराईज, झेड असला तरी चालतो, एस असला तरीही शब्द जो आहे तो बरोबर आहे. पुढे जाऊया. पुढचा क्वेश्चन अगदी इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. काय विचारलंय, झेनिथ या शब्दाचा अर्थ विचारलाय. झेनिथ म्हणजे सर्वोच्च, सर्वोच्च किंवा शिखर म्हणतो आपण, शिखर. ठीक आहे, ही इज ऍट द झेनिथ ऑफ हिज करिअर, म्हणजेच काय, तो त्याच्या करिअरच्या अगदी सर्वोच्च पीकवर आहे किंवा शिखरावर आहे. झेनिथ ऑफ द माउंटेन म्हणजेच माउंटेनचं, पर्वताचं शिखर, पीक, समिट पण म्हणू शकतो आपण त्याला. झेनिथ म्हणजे काय, समिट. समिट ऑफ द माउंटेन म्हणजेच काय, पीक ऑफ द माउंटेन म्हणजेच काय, शिखर. मग इथं काय दिलंय, द लाईन ऍट विच अर्थ सरफेस अँड द स्काय सीम टू मीट. अशी लाईन जिथं पृथ्वी आणि आकाश एका ठिकाणी मिळालेले दिसतात, एकमेकाला टेकलेले दिसतात, त्याला काय म्हणतो आपण, क्षितिज म्हणतो. त्या क्षितिजासाठी इंग्रजीमध्ये शब्द काय, होरायझन. क्षितिज म्हणजे काय, होरायझन, HORIZON, होरायझन म्हणजे क्षितिज. होरायझन म्हणतात त्याला, झेनिथ नाही. ऑप्शन 1 उत्तर येणार नाही. ऑप्शन 2, द हायेस्ट पॉइंट इन द स्काय रीच्ड बाय द सन ऑर द मून म्हणजे आकाशामधला सर्वोच्च पॉइंट, जिथं चंद्र किंवा सूर्य आकाशामध्ये पृथ्वीपासून खूप उंचावरती जिथं ठेपलेले आहेत. इथं काय दिलंय, अन आउटर पार्ट ऑर एज ऑफ एन एरिया, काय म्हणतो आपण त्याला, बाउंड्री. बाउंड्री किंवा आणखी काय म्हणू शकता तुम्ही, पेरिफेरी. पेरिफेरी म्हणू शकता. आणखी काय दिलंय, पेरिफेरी, PHERY. पुढे काय दिलंय, अ हेवी बेस सपोर्टिंग अ स्टॅच्यू. आपण पुतळा पाहतो ना, आपल्याकडे महामानवांचे पुतळे असतात ना, मग पुतळ्याच्या, आता बघा, पुतळा जिथं बसवलाय त्या पुतळ्याला आपण एक बेस लावतो ना खाली, त्याच्यावरती ठेवतो आपण स्टॅच्यू, पुतळा. तो जो बेस असतो ना, त्या बेस साठी शब्द आहे पिडेस्टल. पिडेस्टल, अलग लक्षात, पाया पुतळ्याचा, अलग लक्षात. तर हे पण आपलं उत्तर नाही. ऑप्शन 2 इज द ओनली करेक्ट आन्सर. पुढे जाऊया. 65th क्वेश्चन काय विचारलंय, चूज द वर्ड from the following that is opposite in meaning to the word lively. lively म्हणजे कसा, उत्साही. उत्साही, ठीक आहे. मग डल म्हणजे कसा, डल म्हणजे निरुत्साही. lively म्हणजे उत्साही, डल म्हणजे कसा, निरुत्साही. त्यानंतर काय,
ओपेक म्हणजे अपारदर्शक, अपारदर्शक. अनक्लिअर म्हणजे अस्पष्ट. अनरियल म्हणजे काल्पनिक. बरोबर. मग हे सगळे एलिमिनेट होतात. एकच बरोबर आहे, डल म्हणजेच निरुत्साही. अरे ना, निरुत्साही किंवा उदासीन पण म्हणू शकता तुम्ही त्याला, उदासीन ना. चलो, नाही, उदासीन पेक्षा कंटाळवाना म्हणा, कंटाळवाना किंवा उदास पण म्हणू शकता. ठीक आहे, चला उत्तर आपला 1 येतं या प्रश्नाचं. लाईव्हलीचा विरुद्धार्थी इथं डल आहे. पुढे काय दिलंय? सिलेक्ट द करेक्टली पंक्च्युएटेड सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग ऑल्टरनेटिव्ह. कोणत्यात पंक्च्युएशन बरोबर आहे? काय वाक्य? हाऊ मेनी आवर्स आर देअर इन रेफर्ड आय आस्क्ड. इथं काय म्हटलंय? आय आस्क्ड. आता हे जे वाक्य आहे ना, हे इनडायरेक्ट स्पीच, सॉरी डायरेक्ट स्पीचचं वाक्य आहे. इथं डबल इन्व्हर्टेड कॉमा म्हणजे कोटेशन मार्क पाहिजे होता, नाहीये, उडवा. इथं पण नाहीये, ऑप्शन 4 मध्ये नाहीये, उडवा. उरलं काय? 2 आणि 3. दोघांमध्ये काय साम्य आहे? हाऊ मेनी आवर्स आर देअर इन रेफर्ड आय आस्क्ड. दोन्हीकडे प्रश्न आहे म्हणून दोन्हीकडे क्वेश्चन मार्क दिलेला आहे, बरोबर आहे. इथं बघा, इथं इन्व्हर्टेड कॉमा चालू केला पण इथं बंदच नाही केला म्हणून 3 पण उडालं. ऑप्शन काय उरलं? 2. उत्तर आलंय. आता याच्यामध्ये बघा, इथं आर अपोस्ट्रोफे एस आणि आर एस दिलाय. आता याला म्हणायचं काय होतं की रेफर्ड या शब्दामध्ये लेटर आर हे किती वेळा आहे, म्हणजेच किती आर आहे त्याच्यामध्ये, मल्टिपल आहे म्हणून हाऊ मेनी आर्स आर देअर म्हणायचो त्याला. इथं आर अपोस्ट्रोफे एस आहे. आपण जनरली एखाद्या नाउनला त्याचा प्लुरल करायचं असेल तर काय करतो? एस किंवा ईएस ऍड करतो आणि त्याचं काय करतो? प्लुरल नाउन करतो, बरोबर. इथं आपण कशाबद्दल विचारतोय? लेटर, एका लेटर बद्दल विचारतोय, आर या लेटर बद्दल. आता इथं लेटर आर जो आहे त्याचा जर प्लुरल करायचा तर त्याच्या स्पेलिंग मध्ये फक्त एसच लावा ना, अपॉस्ट्रोफे एस का लावता, असा विचार करू शकता तुम्ही की सर अपॉस्ट्रोफे एस आपण केव्हा वापरतो? एकतर कॉन्ट्रॅक्शन दाखवायला, आपण जसं की म्हणतो इट अपॉस्ट्रोफे एस, याचा अर्थ काय होतो रे? इट इज होतो, बरोबर. बरोबर, म्हणजे इथं अपॉस्ट्रोफे एस काय दाखवलं आपण? इट इज कॉन्ट्रॅक्शन दाखवायला. किंवा आपण अपॉस्ट्रोफे एस कुठे वापरतो? पॉझिटिव्ह केस तयार करायला वापरतो, जसं की शरद बाईक, शरदची गाडी. मग शरद नावापुढे आपण काय केलं? अपॉस्ट्रोफे एस ऍड केलं. अपॉस्ट्रोफे कायसाठी केलं आपण? पॉझिटिव्ह केस तयार करायला. पण अपॉस्ट्रोफे एस आपण इथं वापरणं योग्य आहे. विदाउट अपॉस्ट्रोफे चूक होईल. त्याचं कारण असं आहे आणि हे प्रॉपरली दिलेलं आहे याच्यामध्ये, द शिकागो मॅन्युअल ऑफ स्टाईल. लिहून देतो मी तुम्हाला, इथे रेफरन्स देतोय मी तुम्हाला त्याचा. अकॉर्डिंग टू द शिकागो मॅन्युअल ऑफ स्टाईल, शिकागो मॅन्युअल ऑफ स्टाईल च्या नुसार आपण आर अपॉस्ट्रोफे एस वापरण्याचं कारण इथं असं आहे, जेव्हा आपल्याला दाखवायचं असतं की स्मॉल लेटरचं प्लुरल, त्यावेळेला जर इथं आपल्याला विचारायचं असतं की किती एज आहेत, तर ए सोबत एस लिहिलं असतं, अपॉस्ट्रोफे नसता लिहिला तर त्याचा शब्द झाला असता तयार ऍज. जर आय लिहिला असतं तर काय झालं असतं? इज हा शब्द तयार झाला असता. जर यू लिहिलं असतं तर काय झालं असतं? अस हा शब्द तयार झाला असता, बरोबर. मग ऍज, इज, अस हे शब्द तयार झाले असते. जर तुम्हाला विचारायचं असेल की एखाद्या शब्दात किती ए आहे, तर मग काय करायचं? एज असा लिहायचा. आईज असा लिहायचा. किती आय आहेत? मग आईज. किती यू आहेत? मग याचा अर्थ होतो यूज. जर अपॉस्ट्रोफे काढला तर ऍज, इज, अस असे शब्द तयार होतात. म्हणून तिथं अपॉस्ट्रोफे वापरणं ह्याच्यानुसार योग्य आहे, इनफॅक्ट जरुरी आहे. जर हेच लेटर आर जर स्मॉलच्या ऐवजी कॅपिटल मध्ये विचारलं गेलं तर आर नंतर अपॉस्ट्रोफे देत नाहीत, आर एस वापरतो आपण. कुठलाही लेटर कॅपिटल मध्ये दिला असता तर एस वापरला असता, अपॉस्ट्रोफे नसता वापरला. अजून एक सांगतो तुम्हाला, जर हे पण वाटत असेल की सर
मग आर एस ला तर आपण रुपीज म्हणतो, मग ते कसं काय चाललं असतं, आर एस ला आपण रुपीज फक्त तेव्हा म्हणतो जेव्हा या एस च्या नंतर डॉट असेल, फुल स्टॉप, पिरियड, त्याशिवाय म्हणत नाही. हा होऊ शकतं की तुमच्यासाठी नॉलेजच्या किंवा अगदी विचार करण्याच्या फार बाहेरचा प्रश्न आला असेल, पण हरकत नाही, आता तरी तुम्हाला माहिती झाला असावा. तर याचं उत्तर, योग्य उत्तर काय आलंय, आपलं ऑप्शन 2 आलंय. ठीक आहे, चलो पुढे वळूया. When will you bring it असं वाक्य दिलंय आणि विचारलंय आयडेंटिफाय द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस ऑफ द सेंटेन्स. व्हॉइस चेंज करताना काय करावं लागतं, वर्ब चेंज करायचा, टेन्स बदलायचा नाही, वर्ब शोधा. कधी पण कोणतंही वाक्य असू द्या, वर्ब शोधायचं. व्हॉइस विचारला, वर्ब शोधायचा. विल ब्रिंग वर्ब आहे, विल प्लस बेस फॉर्मचं वर्ब, सिंपल फ्युचर टेन्स, सिंपल फ्युचर. सिंपल फ्युचर टेन्स मध्ये आपण ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये काय लिहितो, विल प्लस बेस फॉर्म, जसं विल ब्रिंग आलं इथं. पॅसिव्ह मध्ये काय लिहितो, विल बी प्लस V3 लिहितो. मग आता तुम्हाला ऑप्शन मध्ये काय शोधायचं माहिती का, विल बी प्लस ब्रिंगचा V3 काय, ब्रॉट. आता फक्त एवढा वर्ब शोधा, विल बी ब्रॉट. जिथं हा वर्ब चुकीचा आहे ना, त्याला पहिले एलिमिनेट करूया. ठीक आहे, विल बी ब्रॉट ठेवा, विल बी बीइंग ब्रॉट चूक आहे, उडवा. विल बी ब्रॉट ठेवा, विल बी ब्रॉट ठेवा. आता इकडे काय, यू सब्जेक्ट आहे, इट ऑब्जेक्ट आहे. पॅसिव्ह करताना काय होतो, वेन जसाच्या तसा वापरा, वेन. हा काय प्रश्न आहे, प्रश्नाचा ऍक्टिव्हचा पॅसिव्ह करताना प्रश्नच राहिला पाहिजे. आणि प्रश्नामध्ये आपण WH क्वेश्चन असो किंवा कुठलाही असो, सुरुवातीला हेल्पिंग वर्ब घेतो, मग सब्जेक्ट, मग मेन वर्ब घेतो, बरोबर. ह्याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब काय घ्यायचा, विल बी ब्रॉट मध्ये तुम्हाला विल हेल्पिंग वर्ब आहे, बी पण हेल्पिंग वर्ब आहे, ब्रॉट मेन वर्ब आहे. मग दोन्ही कसे घ्यायचे, नेहमी लक्षात ठेवा हा रूल. इथं जेव्हा तुम्ही प्रश्नामध्ये हेल्पिंग वर्ब अगोदर घेता ना सब्जेक्टच्या, फक्त पहिला हेल्पिंग वर्ब घ्यायचा, कोणताही असू द्या. इथं बी वगैरे काहीही असलं तरी तो घ्यायचा नाही. मग इथं काय घ्यायचं अगोदर, वेन विल. इथं सब्जेक्ट काय येणार आहे, इथला जो ऑब्जेक्ट होता इट, तो सब्जेक्ट येणार आहे. वेन विल इट, मग घ्या बी ब्रॉट, वेन विल इट बी ब्रॉट. वेन विल यू चुकला, वेन विल इट बी ब्रॉट ठेवा. वेन इथं वेदर वापरलाय, आता पहिले उडवायला पाहिजे होता, उत्तर करायला 3. वेन विल इट बी ब्रॉट बाय यू, इथं लिहिलं तरी चालतं, नाही लिहिलं तरी चालतं. मग उत्तर आलंय आपलं ऑप्शन 3. चलो पुढे बोलूया. 68th क्वेश्चन. चला इथं काय विचारलंय, ही गेव आउट दॅट ही वॉज सून गोइंग टू कॅनडा. म्हणजेच काय, त्याने सांगितलं की तो लवकरच कॅनडाला जाणार आहे. गेव आउट या फ्रेजला अंडरलाईन केलाय आणि त्याचा अर्थ विचारलाय. गिव्ह आउट समथिंग, गिव्ह आउट या फ्रेजचा इथं काय अर्थ होतो माहितीये का, एखादी गोष्ट जाहीर करणे, डिक्लेअर करणे. जाहीर करणे म्हणजेच डिक्लेअर करणे, म्हणजेच अनाउन्स करणे. शेअर द न्यूज नाही होत, नॉट क्लोज इनफ. ऍडमिटेड म्हणजे कबूल करणे किंवा स्वीकारणे. सजेस्टेड म्हणजेच काय, सूचित करणे किंवा सल्ला देणे. हे दोन्ही त्याचा अर्थ होत नाही. गिव्ह आउटचा अर्थ डिक्लेअर करणे, अनाउन्स करणे हाच होतो. म्हणून ऑप्शन 1 इज द राईट आन्सर. पुढे 69th क्वेश्चन काय विचारलंय, दिस वुड सेट द पॅटर्न फॉर अ जनरेशन. म्हणजेच ही गोष्ट किंवा ही घटना, दिस म्हणजे काही असू शकतं, हे एका पूर्ण पिढीसाठी एक पॅटर्न सेट करील, म्हणजेच एक एक्झाम्पल सेट करील, म्हणजेच काय करील, एक मॉडेल सेट करील, एक आदर्श सेट करील, आदर्श नमुना सेट करील. मग इथं पॅटर्नचा योग्य अर्थ काय आहे, नमुना, आदर्श सेट करील, मॉडेल सेट करील, बरोबर आहे. प्रमोशन सेट करील का, चूक आहे. प्रमोशन जाहिरात करणे किंवा काय म्हणतात पदोन्नती करणे, दोन्ही चूक होतील इथं. पूर्ण जनरेशन साठी जाहिरात थोडी सेट करील, तो मॉडेल सेट करील. सपोर्ट म्हणजे काय,
सपोर्ट आणि बॅकिंग दोघांचा अर्थ होतो पाठिंबा किंवा समर्थन. समर्थन किंवा पाठिंबा पॅटर्नचा अर्थ होत नाही. पॅटर्नचा अर्थ इथं काय होणार आहे मग मॉडेल म्हणजेच नमुना किंवा आदर्श. बरोबर, आदर्श सेट केलं. ऑप्शन 1 इज द राईट आन्सर. पुढे काय विचारलंय, हा 3 वाक्य दिली आहेत आणि विचारलंय आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्सेस. 3 पैकी बरोबर कुठलं. पहिलं, वाईज एनिमी इज बेटर दॅन फुलिश फ्रेंड. चूक आहे. वाईज एनिमी इज बेटर दॅन फुलिश फ्रेंड. का, इथं फ्रेंड आणि एनिमी काय कॉमन नाउन्स आहेत. अ वाईज एनिमी इज बेटर दॅन अ फुलिश फ्रेंड. चूक आहे वाक्य, कारण इथं आर्टिकल अ दोन्ही ठिकाणी मिसिंग आहे. म्हणजे ए आपलं उत्तर नाहीये. ओके. बी काय म्हणते, हाऊसेस आर मेड ऑफ द ब्रिक अँड द सिमेंट. घर कशाने बनतात, ब्रिक आणि सिमेंट. ब्रिक आणि सिमेंट काय आहेत, मटेरियल नाउन. मटेरियल नाउनच्या अगोदर आपण आर्टिकल द वापरत नाही, म्हणून हे दोन्ही चूक आहे. एलिमिनेट करा. बी पण उडालं, हे गेलं, हे गेलं. उत्तर एकच उरलं, ऑप्शन 4 सी ओनली. काय दिलंय, ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. ऑनेस्टी सब्जेक्ट इथं, इज द बेस्ट पॉलिसी. वाक्य सी बरोबर आहे. द बेस्ट इथं बरोबर आहे. बेस्ट हा सुपरलेटिव्ह डिग्रीचा ऍडजेक्टिव्ह म्हणून त्या अगोदर आपण आर्टिकल द वापरलं. आय होप दिस इज क्लिअर टू एव्हरीवन. पुढे काय प्रश्न दिलाय, चला पुढचा काय प्रश्न आहे, 71. चल 71 ना, 70 झाला ना ऑनेस्टली. ठीक आहे, चला काय दिलं. ही सेड टू मी प्लीज स्पेअर मी युअर बुक फॉर 3 days. तो मला म्हणाला तुझं पुस्तक प्लीज मला 3 दिवस दे आणखी. ठीक आहे. यू सिलेक्ट द करेक्ट इनडायरेक्ट नरेशन. सरळ सरळ प्रश्न आहे. डायरेक्ट दिलाय तर इनडायरेक्टच विचारलेला असणार. ही सेड टू मी, ह्याच्यामध्ये कधी पण सेड टू चा काय होतो, हे कशावरून ठरतं की मधलं जे वाक्य आहे ते काय, हा असतो रिपोर्टेड स्पीच. इथं रिपोर्टेड स्पीच जो आहे तो कोणत्या प्रकारचा सेंटेन्स आहे, असर्टिव्ह आहे, डेक्लरेटिव्ह आहे, इम्परेटिव्ह आहे, इंट्रोगेटिव्ह आहे की एक्सक्लेमेटरी आहे. प्लीज ने वाक्य सुरू झालं म्हणजे विनंती करणारा इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे. विनंती करणारा इम्परेटिव्ह सेंटेन्स असेल तर सेड टू चा रिक्वेस्टेड होऊ शकतो. ही सेड टू मी च, ही टोल्ड टू मी नसतो, टोल्ड मी होऊ शकतं. टोल्ड नंतर टू हे येत नाही प्रेपोजिशन, म्हणून ऑप्शन 1 इथं उडवा. ही रिक्वेस्टेड मी बरोबर आहे. ही सजेस्टेड मी चुकेल, सल्ला नाही दिला त्याने, मला विनंती केली म्हणून ऑप्शन 3 पण उडवा. आता बघा, प्लीज स्पेअर मी, या वाक्यामध्ये प्लीज सोडून द्या. आता झालं आपलं, प्लीज वरून कळलं रिक्वेस्ट आहे. पुढे काय शब्द आलाय, स्पेअर मी. स्पेअर वर्ब आहे, मी ऑब्जेक्ट आहे. म्हणजेच काय, इम्परेटिव्ह सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट दिलेला नसतो, इम्प्लाइड सब्जेक्ट असतो. सुरुवात कशाने होते वाक्याची, वर्बने. स्पेअर काय, वर्ब आहे. इम्परेटिव्हचा इनडायरेक्ट नरेशन करत असताना आपण काय करतो, मेन वर्बचा. स्पेअर या मेन वर्बचा काय केलं पाहिजे, इन्फिनिटिव्ह केलं पाहिजे. टू स्पेअर, कुठं कुठं स्पेअर नाहीये, या दोन पैकी टू स्पेअर आहे. ठीक आहे. ही रिक्वेस्टेड मी टू स्पेअर. इथं काय दिलं, युअर बुक. इथं युअर काय, पर्सनल प्रोनाउन आहे. कोणत्या पर्सनचा आहे, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन की थर्ड पर्सन. युअर हा सेकंड पर्सन आहे. कधी पण रिपोर्टेड स्पीच मध्ये जर एखादा पर्सनल प्रोनाउन वापरला असेल, जर फर्स्ट पर्सन असेल तर आपण त्याला सब्जेक्ट नुसार बदलतो. सेकंड पर्सन असेल तर त्याला आपण ऑब्जेक्ट नुसार बदलतो. युअर हा ऑब्जेक्ट नुसार बदलला पाहिजे. मी चा ऑब्जेक्ट, इथं युअर कोणती केस आहे, पॉझिटिव्ह केस आहे. मग मीचा काय होईल, माय बुक. युअर बुकचा काय होईल, माय बुक व्हायला पाहिजे, कारण मी फर्स्ट पर्सन आहे. मग इथं 2 ऑप्शन पुरले. हिज बुक तर होणारच नाही. का, कारण की इथं सेकंड पर्सन येतो, सब्जेक्ट नुसार नाही बदलणार. इथं फर्स्ट पर्सन असतं, माय बुक लिहिलेलं असतं, तर इथं हिज बुक झाला असता. इथं युअर बुक सेकंड पर्सन आहे म्हणून ऑब्जेक्ट नुसार बदलेल, तो होतो माय बुक. म्हणून ऑप्शन 4 बरोबर आहे. हे चुकलं, ऑप्शन 2 आपलं उत्तर पाहिजे, ऑप्शन 4. आणि पुढचं जसं तसं फॉर 3 days लिहून टाकायचं. ऑप्शन 4 इज द ओनली राईट आन्सर. चला पुढे वळूया. आणखी काय विचारलं, चूज द करेक्टली स्पेल्ड अंडरलाइन वर्ड फ्रॉम द ऑप्शन्स गिवन बिलो. 4 वाक्य दिलंय, 4ही वाक्यांमध्ये शब्द लिहिलाय स्टेशनरी. आता स्टेशनरी शब्द कुठे कुठला, द सन इज स्टेशनरी.
इथं स्टेशनरीचं स्पेलिंग दोन वाक्यांमध्ये चूक आहे, दोन्ही उडून टाका. स्टेशनरीचे दोन स्पेलिंग होतात, STATIONERY आणि STATIONARY. पहिल्या स्टेशनरीचा अर्थ होतो साहित्य किंवा स्टेशनरीचं दुकान, साहित्याचं दुकान. हा जो स्टेशनरी आहे तो एलिमिनेट करा. काय राहिलं? सी ऑप्शन उरलं फक्त. सी ऑप्शन 2 मध्ये दिलंय ते आपलं उत्तर आहे. ह्या स्टेशनरीचा अर्थ काय होतो? स्थिर. सूर्य कसा आहे? स्थिर आहे. द सन इज स्टेशनरी. म्हणून उत्तर पाहिजे आपलं ऑप्शन 2. चला सी, हे सी वाक्य बरोबर आहे. ऑप्शन 2 सी. चला पुढे. Identify from the following the affirmative sentence with the correct word order or sequence. म्हणजे चार पैकी एक असं वाक्य पाहिजे जे अफर्मेटिव्ह असलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये वर्ड ऑर्डर ही बरोबर असली पाहिजे, शब्द रचना बरोबर असली पाहिजे. पहिलं वाक्य, लेट्स ओपन द विंडो. लेट्सचा अर्थ काय होतो? लेट अस. म्हणजेच काय? चला विंडो ओपन करू. अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे, पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे, बरोबर आहे. नेगेटिव्ह नाहीये ना, नेगेटिव्ह ऑपोजिट आहे. लेट्स ओपन नॉट द विंडो हे वाक्य चूक आहे. इथं वाक्य काय पाहिजे? लेट्स नॉट ओपन द विंडो. आणि ते अफर्मेटिव्ह झालं नसतं कारण की त्यात नॉट आहे, नेगेटिव्ह वाक्य झालं असते. चूक आहे. उत्तर आलंय बरं का आपलं ऑप्शन 2. इथं काय म्हटलंय? लेट द विंडो टू ओपन. लेट द विंडो नंतर आपण बेस फॉर्मचा वर्ब वापरतो, इन्फिनिटिव्ह नाही वापरत. जर असं वाक्य, हे वाक्य नाहीच आहे का? कारण या वाक्यात वर्ब नाहीये. लेट द विंडो लेट द विंडो बी ओपन किंवा लेट समवन ओपन द विंडो वगैरे असं पाहिजे होतं. लेट द विंडो टू ओपन नाही चालणार. पुढे काय दिलं? वी शॉल ओपन द विंडो टू लेट. काय अर्थपूर्ण वाक्य आहे? काय टू लेट शेवटी आलं, काही मिनिंग नाहीये, अर्धवट वाक्य. एलिमिनेट करा. उत्तर आलं ऑप्शन 2 ए ओनली. पुढे काय विचारलंय? चूज फ्रॉम द फॉलोइंग वर्ड्स विच काय सिमॅन्टिकली मॅच द वर्ड्स. ओके, काय येत आहे? नॉर्म, क्वेक, रिलेट, रिस्पेक्टिव्हली. ठीक आहे. आता नॉर्म म्हणजे काय? नॉर्म म्हणजे रूल किंवा काय म्हणतो आपण त्याला, मानक किंवा निकष. मग स्टँडर्ड होऊ शकतं, रूल होऊ शकतं. त्यानंतर काय दिलंय? किंवा स्टँडर्ड होईल, रूल नाही होणार. रूल होईल ना, का नाही होणार? स्टँडर्ड. नॉर्म म्हणजे रूल, मानक, निकष. नॉर्म म्हणजे रूल तर आहेच. ठीक आहे. त्यानंतर काय? क्वेक म्हणजे काय? आपण थरथरतो ना, म्हणजे काय होतो? शेक करतो, मग त्याला म्हणतो आपण शेक. 3 ठिकाणी दिलाय, बरोबर आहे. इथं क्विक दिलाय, क्विक म्हणजे लवकर. एलिमिनेट करा 4. त्यानंतर काय दिलंय? रिलेट. रिलेट करणे. मी तुमच्या स्टोरी सोबत खूप रिलेट करतो. एखाद्या पिक्चर मध्ये गेल्यावर तुम्ही रडता का? कारण तुम्ही त्याच्यामध्ये रिलेट करता. म्हणजे काय करता? कनेक्ट होता ना तुम्ही त्याशी. तुम्हाला वाटतं की त्याला पण सोडून गेली, मला पण सोडून गेली. रिलेट करता तुम्ही. रिलेटचा अर्थ टेल म्हणजे सांगणे नाही होत, कनेक्ट होतो. रिकॉल म्हणजे आठवणे. आठवणे. रिलेट आणि रिकॉल सिनोनिम नाहीयेत किंवा अर्थ नाही होत त्याचा. नरेट म्हणजे सांगणे. चूक आहे. सांगणे आणि रिलेट करणे सारखे अर्थ नाही आहेत. ऑप्शन 2 इज द राईट आन्सर. 1 आणि 3 चुकले. ठीक आहे. चला पुढे काय विचारलंय? द मिनिंग the meaning property inherited from one's father or ancestors is substituted correctly by the word. One word substitution चा प्रश्न आहे. प्रॉपर्टी इनहेरिटेड फ्रॉम वन्स फादर ऑर अँसेस्टर्स ला काय म्हणतो आपण? ऑप्शन मध्ये काय दिलंय? अलिमनी, हेरिडिटरी, पॅट्रिमनी आणि मॅट्रिमोनी. अलिमनी म्हणजे पोटगी. डिवोर्स नंतर एक पार्टनर दुसऱ्या पार्टनरला जे उदरनिर्वाहासाठी काही संपत्ती देतो किंवा देण्याचं वचन करतो रिपीटेडली किंवा वन टाइम, जे काय असेल कोर्टाच्या म्हणण्यानुसार, त्याला आपण पोटगी म्हणतो. त्याला म्हणायचं अलिमनी. हेरिडिटरी म्हणजेच काय? वंश परंपरागत. हेरिडिटरी म्हणजे वंश परंपरागत. त्यानंतर काय? हेरिडिटरी वंश परंपरागत. पॅट्रिमोनी म्हणजे पितृ
संपत्ती म्हणजेच वडिलोपार्जित जी काही संपत्ती तुम्हाला मिळते ना वारशानुसार त्याला म्हणायचं पॅट्रिमोनी. मॅट्रिमोनी म्हणजे विवाह विवाह व्यवस्था मॅट्रिमोनी. ते उत्तर येणार नाही. ऑप्शन 3 तुमचं आलंय पॅट्रिमोनी. पुढे 76 काय म्हणतं, ही डझंट हॅव कॉलेज एज्युकेशन स्टील ही मेक्स मोर मनी दॅन मोस्ट ग्रॅज्युएट्स. ही डझंट हॅव कॉलेज एज्युकेशन काय विचारलंय, अंडर द सेंटेन्स कनेक्टर अंडरलाइन द सेंटेन्स अबाउट एक्सप्रेस. इथं स्टील हा जो कंजंक्शन आहे तो काय दाखवतो हे विचारलेलं आहे, समजून घ्या. ही डझंट हॅव कॉलेज एज्युकेशन, तो कॉलेजमध्ये शिक्षण त्याने घेतलं नाही. पॉझिटिव्ह बाब आहे, सॉरी निगेटिव्ह बाब आहे. त्याने कॉलेजमध्ये शिक्षण घेऊ शकला का नाही, त्याच्याकडे उच्च शिक्षण आहे का नाही, निगेटिव्ह बाब आहे. ही मेक्स मोर मनी दॅन मोस्ट ग्रॅज्युएट्स, उच्च शिक्षित किंवा ग्रॅज्युएट अनेक ग्रॅज्युएट्स पैकी पेक्षा तो जास्त पैसा कमवतो असं असून सुद्धा ही पॉझिटिव्ह बाब आहे. मग एक नेगेटिव्ह एक पॉझिटिव्ह बाबला जोडण्यासाठी हे कनेक्टर वापरलंय. ह्या दोन क्लॉजेस मध्ये एकात नेगेटिव्ह एकात पॉझिटिव्ह बाब आहे म्हणजेच काय, विरोधाभास आहे. विरोधाभास म्हणजे काय, कॉन्ट्रास्ट दर्शवण्यासाठी स्टील वापरलेला इथं, म्हणून उत्तर 3 पाहिजे. कॉन्ट्रास्ट, कॉन्सिक्वेन्स म्हणजे परिणाम नाहीये, ऍडिशन म्हणजे भर नाहीये आणि कन्क्लुजन म्हणजे निष्कर्ष नाहीये. इथं काय कॉन्ट्रास्ट म्हणजे विरोधाभास आहे, म्हणून ऑप्शन 3 उत्तर येतं. स्टील साठी आपण कॉन्ट्रास्ट साठी वापरतो. पुढे व्हॉट इज द मिनिंग ऑफ टू ब्लो वन्स ओन ट्रम्पेट. ईडीएम आहे, रिपीट झालेलं ईडीएम आहे. ब्लो वन्स ओन ट्रम्पेट म्हणजे स्वतःचीच फार स्तुती करत राहणे. टू प्रेज वन सेल्फ बरोबर आहे. टू ब्लो ट्रम्पेट येत नाही. अकंपनी अ बँड ऑफ म्युझिशियन्स टू के एन्जॉय वन सेल्फ नाही. ऑप्शन 1 इज द राईट आन्सर. टू प्रेज वन सेल्फ स्वतःची स्तुती करत राहणे, स्वतःचा गवगवा करत राहणे. पुढे काय विचारलं, नन ऑफ अस न्यू द वे. आणि इथं विचारलं योग्य क्वेश्चन टॅग वापरायची आहे. बघा समजून घ्या, जेव्हा एखादं मूळ वाक्य तुम्हाला दिलेलं आहे ते जर पॉझिटिव्ह असेल तर त्याची क्वेश्चन टॅग नेहमी हमेशा नेगेटिव्ह असली पाहिजे. आता पॉझिटिव्ह वाक्यामध्ये जरूर, आता एखादं वाक्य पॉझिटिव्ह आहे तर नेगेटिव्ह पाहिजे क्वेश्चन टॅग. जर वाक्य नेगेटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह पाहिजे, हे लक्षात घ्या. आता समजून घ्या, जर का एखाद्या वाक्यामध्ये तुम्ही नो किंवा नॉट तुम्हाला नाही दिसलं तर वाक्याला नेगेटिव्ह करण्यासाठी कधी कधी ऍडव्हर्ब्स आणि प्रोनाउन आणि क्वांटिफायर्स काम करतात. नन हा एक इनडेफिनेट प्रोनाउन आहे, इनडेफिनाइट प्रोनाउन आहे, ठीक आहे. नेगेटिव्ह आहे ना नन. नन वापरल्यावर तुम्हाला नेगेटिव्ह वर्ब वापरायची गरज नाही. तर न्यू हा पॉझिटिव्ह वर्ब आहे पण वाक्य अर्थ नेगेटिव्ह होतोय कारण की नन नेगेटिव्ह आहे. म्हणून तुम्हाला पुढची जी क्वेश्चन टॅग आहे ती पॉझिटिव्ह लागणार आहे कारण तुमचं वाक्य नेगेटिव्ह आहे. इथं डिडंटला एलिमिनेट करून टाका, नेगेटिव्ह टॅग येते, तुम्हाला पॉझिटिव्ह पाहिजे. आता नेहमी लक्षात घ्या, क्वेश्चन टॅग मध्ये एक वर्ब असतो आणि एक सब्जेक्ट असतो. क्वेश्चन टॅगचा सब्जेक्ट असतो. मग तो जो सब्जेक्ट आहे क्वेश्चन टॅगचा तो कोणता असायला पाहिजे, नेहमी लक्षात घ्या, क्वेश्चन टॅगचा सब्जेक्ट हा नेहमी पर्सनल प्रोनाउन असला पाहिजे. पर्सनल प्रोनाउन, प्रोनाउनच्या 8 प्रकारापैकी एक प्रकार आहे पर्सनल प्रोनाउन. आय, मी, यू, योर, ही, शी, इट, हर, दे वगैरे जेवढे आहेत ना यांना सगळ्यांना म्हणायचं पर्सनल प्रोनाउन. नन हा इनडेफिनेट प्रोनाउन आहे, जसाच्या तसा कधीच क्वेश्चन टॅगचा सब्जेक्ट म्हणून येणार नाही, म्हणून पहिले उडवायचा. आणि इथं पण पर्सनल प्रोनाउन पर्सनल आपल्याला सब्जेक्टिव्ह केस मध्येच घ्यावा लागतो. मग ननचा काय होतो, वी होतो. नन ऑफ अस आहे ना इथं, आमच्या पैकी कुणी, म्हणून डिड वी हा अगदी बरोबर उत्तर आहे. ऑप्शन 1 डिड वी. पुढे काय विचारलंय, दे वर वर्किंग हँड इन ग्लो विथ द अथॉरिटीज. वर्किंग हँड इन ग्लो, हँड इन ग्लो हा एक इडियम आहे ज्याचा अर्थ विचारलेला असेल. करेक्ट मिनिंग हँड इन ग्लोचा अर्थ होतो जसं की हातामध्ये आपण काय घालतो, ग्लोव्स घालतो. कसे असतात ते, एकमेकांना अगदी घट्ट पकडलेले, म्हणजेच कसे, असंच त्याचं ओरिजिन तयार झालेलं आहे, त्यापासूनच तो इडियम तयार झाला आहे. त्याचा अर्थ होतो इन क्लोज कोऑपरेशन विथ, म्हणजेच काय, इन कोऑपरेशन सहकार्याने, बरोबर आहे. इन कंट्रोल नाही होत त्याचा अर्थ. विद इन रीच म्हणजे आवाक्यामध्ये, इनडिफरंटली म्हणजे उदासीन पद्धतीने अर्थ येत नाही, चूक आहे. इन कोऑपरेशन म्हणजे सहकार्याने किंवा साथ, काय म्हणतो आपण त्याला,
संगनमताने पण म्हणू शकतो, सहकार्याने किंवा संगनमताने. पुढे, द वर्ड विच मीन्स नोटीस ऑफ डेथ एस्पेशली इन न्यूजपेपर इज. न्यूजपेपर मध्ये निधन वार्ता दिलेल्या असतात. निधन वार्तासाठी काय म्हटलं जातं? हा शब्द निधन वार्तासाठी कोणता शब्द आपण वापरतो ते विचारलेलं आहे. पुढे काय, सोजोन. सोजनचा अर्थ होतो तात्पुरता मुक्काम. हे आपलं इथं उत्तर येत नाही. समन्स, कोर्ट आपल्याला समन्स जारी करतं, त्याचा अर्थ होत नाही. नोटीस ऑफ डेथ, निधन वार्ता म्हणजे ऑबिच्युअरी, ऑप्शन 3. एक्झाईल म्हणजे संन्यास, वनवास किंवा संन्यास नाही म्हणतात, वनवास किंवा हद्दपार केलं जातं त्यालाही म्हटलं जातं एक्झाईल. ठीक आहे, उत्तर आपलं आलं ऑबिच्युअरी म्हणजेच काय, निधन वार्ता. पुढे काय, करंट अफेअर मध्ये करता ना तुम्ही निधन वार्ता. पुढे काय विचारलंय, चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द फॉलोइंग फ्रेज. दॅट विच कॅनॉट बी रेड, असं ज्याला वाचलं जाऊ शकत नाही. काय म्हणणार, इलेजिबल, अस्पष्ट असल्यामुळे जे वाचलं जात नाही त्याला इलेजिबल म्हटलं जातं. इनडेलिबल, इनकॉरिजिबल, इनविजिबल असे शब्द आपल्याला इकडे दिलेले आहेत. तर इनडेलिबल म्हणजे काय, ज्याला पुसता येत नाही. इनडेलिबल म्हणजे पुसता न येणारे. इनकॉरिजिबल म्हणजेच काय, ज्याला दुरुस्त करता येत नाही, सुधारता येत नाही. इनविजिबल म्हणजे काय, जे दिसत नाही. पुढे हा काय म्हटलं जातं बघा, वाल्मिकी इज द होमर ऑफ इंडिया. होमर कोण होतं माहितीये का, एन्शंट ग्रीक पोएट. ग्रीस मधला खूप प्राचीन एक कवी होते होमर. आणि वाल्मिकी यांना म्हटलं जातं की भारताचे होमर आहेत. वाल्मिकी इज द होमर ऑफ इंडिया. तसं तुम्ही म्हणता ना की प्रभुदेवा इज द मायकल जॅक्सन ऑफ इंडिया, म्हणजेच काय करता, प्रभुदेवाला भारताचा मायकल जॅक्सन म्हणताय. मायकल जॅक्सन सोबत कम्पेअर करताना मायकल जॅक्सन हा प्रॉपर नाउन काय करताय तुम्ही, त्याला कॉमन नाउन म्हणून वापरताय. अंडरलाइन प्रॉपर नाउन होमर इज इन द सेंटेन्स हॅव बीन यूज्ड एज व्हॉट. कसा वापरला गेला होमरला, कॉमन नाउन, कलेक्टिव्ह नाउन, मटेरियल नाउन, अब्स्ट्रॅक्ट नाउन. अब्स्ट्रॅक्ट नाउन मध्ये जनरली भावना येतात, प्रेम करणे, टू लव्ह, लाईक, हेट वगैरे. मटेरियल नाउन आहे का होमर, नाही. कलेक्टिव्ह नाउन म्हणजे संचय, समूहाला दिलेलं नाव. होमर एका व्यक्तीचं नाव होतं. वाल्मिकी यांना होमर म्हटलं जातंय. कम्पेअर करताना होमरला आपण इथं कॉमन नाउन म्हणून वापरतोय. ऑप्शन 3 ए ओनली उत्तर येतं. द फ्रेज विच सिमॅन्टिकली सबस्टिट्यूट द वर्ड मिझॉजिनस्ट इज. मिझॉजिनस्ट म्हणजे कोण, स्त्री द्वेष्टा. मिस म्हणजे टू हेट, मिस म्हणजे टू हेट. ग्रीक भाषेतला शब्द आहे मिझिन म्हणजे द्वेष करणे. ग्रीक भाषेतला शब्द आहे गाईन म्हणजेच काय, स्त्री, फिमेल, महिला. मिझॉजिनस्ट इथं सफिक्स काय, आयएसटी. आयएसटी म्हणजे बिलीव्हर किंवा विचार करणारा, किंवा अशी एखादी व्यक्ती जी ह्या गोष्टीमध्ये विश्वास ठेवते. मग स्त्री द्वेष मध्ये विश्वास ठेवणारा काय झाला, स्त्री द्वेष्टा म्हणजेच काय झाला, मिझॉजिनस्ट. काय दिलंय, वन हू हेट्स विमेन. उत्तर आलं तुमचं, महिलांचा द्वेष करणारा. वन हू हेट्स मॅनकाइंडला काय म्हणतो आपण, मिझॅन्थ्रोप. मिझॅन्थ्रोप. त्यानंतर काय, वन हू हेट्स मॅरेज, मिझॉगमिस्ट. मिझॉगमिस्ट म्हणजे काय, लग्नाचा, विवाह व्यवस्थेचा द्वेष करणारा. वन हू लुक्स ऍट द डार्क साइड ऑफ थिंग्स, नेहमी निराशाजनक विचार करणारा, नेगेटिव्ह विचार करणारा. पेसिमिस्ट म्हटलं जातं त्याला, पेसिमिस्ट. पेसिमिस्टचा विरुद्धार्थी काय होतो, ऑप्टिमिस्ट. लॅटिन मध्ये ऑप्टिमस म्हणजे खूप चांगलं, सर्वोत्कृष्ट. पेसिमस शब्द आहे लॅटिन मध्ये, याचा अर्थ होतो सर्वात वाईट, वर्स्ट. तिथून इंग्रजीत शब्द तयार झाले. पेसिमिस्ट म्हणजे सगळ्यात वाईट विचार करणारा, नेगेटिव्ह विचार करणारा, नकारात्मक विचार करणारा. ठीक आहे, आणि नेगेटिव्ह विचार करणारा. आणि ऑप्टिमस म्हणजे सर्वात चांगलं, ऑप्टिमिस्टिक म्हणजे चांगला विचार करणारा. मग उत्तर आपलं आलं इथं ऑप्शन 1. चला काय विचारलंय, मधु लाइक्स मँगोज. द ओल्ड मॅन सॅट इन अ कॉर्नर. इथं लाइक्स या वर्बला आणि इथं सॅट या वर्बला अंडरलाईन केलंय. आणि हे कोणत्या प्रकारचे वर्ब्स आहेत ते विचारलंय. मधु सब्जेक्ट आहे, लाइक्स वर्ब आहे, मँगोज ऑब्जेक्ट आहे. मधु लाइक्स मँगोज, मधुला आंबे आवडतात. सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट दोन्ही पण आहे एखाद्या वाक्यामध्ये, म्हणजे तो वर्ब काय झाला, ट्रान्झिटिव्ह वर्ब झाला. ओल्ड मॅन सॅट इन अ कॉर्नर. द ओल्ड मॅन सब्जेक्ट आहे, सॅट वर्ब आहे, इन अ कॉर्नर ही प्रेपोजिशनल फ्रेज आहे. ह्या वाक्यात ऑब्जेक्ट नाहीये.
इन अ कॉर्नर ही प्रेपोजिशनल फ्रेज आहे जी ठिकाण दाखवते की ओल्ड मॅन कुठे बसलाय. ऑब्जेक्ट नाहीये म्हणजे वर्ब कसा झाला इंट्रान्झिटिव्ह. म्हणजेच आपलं उत्तर काय आलं पाहिजे ट्रान्झिटिव्ह इंट्रान्झिटिव्ह. ट्रान्झिटिव्ह नाही, इंट्रान्झिटिव्ह नाही, ट्रान्झिटिव्ह इंट्रान्झिटिव्ह. ऑप्शन बी उत्तर येतं. ऑप्शन बी कुठे दिलंय ऑप्शन 2 मध्ये. आलं उत्तर तुमचं. पुढे काय विचारलंय बॅड हॅबिट शुड बी डिस्ट्रॉइड इन द बिगिनिंग. वाईट सवयी ह्या सुरुवातीलाच संपवल्या पाहिजे. सिलेक्ट द करेक्ट फ्रेज ऑफ द फॉर द अंडरलाईन. ह्या अर्थाची योग्य फ्रेज किंवा इडियम वापरायचा आहे. निप्ट इन द बड, डिस्करेज सून, गेट ओव्हर इमिडिएटली, डिसग्रेस्ड इन्स्टंटली. निप इन द बड हा इडियम आहे ज्याचा अर्थ होतो एखाद्या गोष्टीला सुरुवातीलाच नष्ट करून टाकणे. निप इन द बड. ते गार्डनिंग करताना तुम्हाला झाडाच्या एखाद्या कळीला जर एखादं इन्फेक्शन झालेलं दिसतं तुम्ही काय करता तोडून टाकताना जेणेकरून झाडाला सगळीकडे इन्फेक्शन होऊ नये, बुरशी किंवा जे काही कीड आहे ती लागू नये. त्याचा अर्थ असतो. निप इन द बर्डचा अर्थ असतो डिस्ट्रॉइड इन द बिगिनिंग. सुरुवातीलाच एखादी गोष्ट नष्ट करून टाकणे. उत्तर 1 येतं. पुढे काय दिलंय मॅच द फॉलोइंग वर्ड्स विथ देअर सिनोनिम्स. समानार्थी शब्दांशी जोड्या जुळवायच्यात. रिनाउन. रिनाउन म्हणजे काय कीर्ती. म्हणजेच काय कनिंग, हार्श, ब्रीफ, फेम. फेम एच 4 येतं. श्रूड म्हणजेच कसा चतुर. चतुर म्हणजेच कसा कनिंग म्हणजेच धूर्त. बीच 1 येतं. एच 4 कुठे आहे इथं आहे, इथं आहे. 2 आणि 4 उडवा. बीच 1 कुठे आहे, बीच 1 इथं नाहीये, इथं आहे. उत्तर आलं तुमचं ऑप्शन 3. ट्रान्झिएंट. ट्रान्झिएंट म्हणजे कसा जो की क्षणिक आहे. म्हणजेच कसा क्षणिक थोड्या वेळासाठी. म्हणजेच ब्रीफ. ऑप्शन 3. सीचं 3 दिलेलंच आहे सगळीकडे. स्टर्न म्हणजेच हार्श म्हणजेच कठोर. कठोर. डीचं 2. डीचं 2 सुद्धा इथंच दिलेलं एकाच पर्यायामध्ये. ऑप्शन 3 तुमचं उत्तर कन्फर्म झालं. पुढे choose the grammatically correct sentence. Okay, my sister is cooking dinner every evening. My sister is cooking, was cooking, have been cooking, cooks dinner every evening. सगळं दिलेलं आहे. एव्हरी इव्हनिंगचा अर्थ आहे की दररोज. मग एकतर सिंपल प्रेझेंट पाहिजे की दररोज कुक करते, नाहीतर सिंपल पास्ट पाहिजे की दररोज कुक करायची. इथं सिंपल कंटिन्युअस चालणार नाही. इज कुकिंग डिनर एव्हरी इव्हनिंग नाही चालत, चूक आहे. वॉज कुकिंग नाही चालत, पास्ट कंटिन्युअस. हॅव बीन कुकिंग डिनर नंतर एव्हरी इव्हनिंग नाही चालत. इथं काय पाहिजे होतं सांगायला पाहिजे होतं एकतर कालावधी किंवा कुकिंग किंवा सुरू केली त्याची वेळ सांगायला पाहिजे होती, चूक आहे. ऑप्शन 4 उत्तर येतं माय सिस्टर कुक्स डिनर एव्हरी इव्हनिंग. माझी बहीण रोज संध्याकाळी जेवण बनवते, स्वयंपाक करते. पुढे select the word similar in meaning to the word. ओके, सिनोनिम विचारलाय परपेच्युअलचा. म्हणजेच कसा कायमस्वरूपी. पार्शल, पेक्युलियर, प्रिडेंट आणि परमनंट. आता पार्शल म्हणजे अपूर्ण आहे. अपूर्ण, अधुरा, अर्धवट म्हणू शकतो आपण त्याला, येणार नाही. पेक्युलियर म्हणजे विचित्र आहे, म्हणजेच एक्सेंट्रिक आहे, ते उत्तर येणार नाही. प्रिडेंट म्हणजेच कसा इररेलेव्हंट आहे. इररेलेव्हंट म्हणजे गैरलागू. गैरलागू म्हणजेच इररेलेव्हंट आहे. परमनंट म्हणजे कायमस्वरूपी म्हणजेच परपेच्युअल. ऑप्शन 4 उत्तर येतं. पुढे शी हँडेड मी अ बंच ऑफ फ्लावर्स. इथं वाक्यामध्ये ना काय करायला सांगितलंय सिलेक्ट द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस. चला व्हॉइसचा प्रश्न आहे. शी हँडेड मी अ बंच ऑफ फ्लावर्स. कधी पण व्हॉइस आल्यानंतर पाहायचं की वर्ब कोणत्या प्रकारचा आहे. जर वाक्यात एक ऑब्जेक्ट असेल तर वर्ब ट्रान्झिटिव्ह आहे. वाक्यात 2 ऑब्जेक्ट असेल तर वर्ब डाय ट्रान्झिटिव्ह आहे. वाक्यात ऑब्जेक्ट नसेल तर ऍक्टिव्हचा पॅसिव्ह होतच नाही. ठीक आहे, मग एक तर ट्रान्झिटिव्ह किंवा डाय ट्रान्झिटिव्ह पाहिजे. इथं हँडेड डाय ट्रान्झिटिव्ह म्हणजे वाक्यात 2 ऑब्जेक्ट आहे. शी हँडेड मी अ बंच ऑफ फ्लावर्स. तिने माझ्या हातात फुलांचा एक गुच्छ दिला. शी सब्जेक्ट आहे, हँडेड वर्ब आहे, तिने माझ्याकडे दिला म्हणजे मी इनडायरेक्ट ऑब्जेक्ट झालो. जे दिलं
ते डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, अ बंच ऑफ फ्लावर्स. मग इथं अशा वाक्यांचा पॅसिव्ह करताना एकतर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट पासून होऊ शकतो किंवा डायरेक्ट ऑब्जेक्ट पासून होऊ शकतो. दोन पॉसिबल आन्सर्स आहे त्याच्यामध्ये. जर ह्या ऑब्जेक्टचा सब्जेक्ट केला तर मीच करा आय, आणि जर ह्या डायरेक्ट ऑब्जेक्टचा केला तर अ बंच ऑफ फ्लावर्सने पण वाक्य सुरू होऊ शकतं. इथं दोन्ही ऑप्शन दिले, अ बंच ऑफ फ्लावर्स आणि आय, अ बंच ऑफ फ्लावर्स आणि आय. बरोबर. अशा वाक्याला पॅसिव्ह करताना वर्ब काय, हँडेड V2 आहे सिंपल पास्ट. सिंपल पास्टच्या वाक्याचा ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये वर्ब असतो V2, पॅसिव्ह व्हॉइस मध्ये वर्ब असतो वॉज किंवा वेअर प्लस V3. वॉज किंवा वेअर प्लस V3. हँडेडचं काय होणार आहे मग, वॉज हँडेड किंवा वर हँडेड. इथं मी काय सिंग्युलर आहे, अ बंच ऑफ फ्लावर्स काय सिंग्युलर आहे का, इथं नाउन काय बंच कलेक्टिव्ह नाउन आहे, इथं फ्लावर सब्जेक्ट नाही आहे, हा बंच हा सब्जेक्ट आहे, सिंग्युलर आहे तो. म्हणून आपला वर्ब काय पाहिजे, वॉज हँडेड, वॉज हँडेड. शो द वॉज हँडेड. वॉज हँडेड ठेवा, वॉज हँडेड ठेवा, वर हँडेड उडवा, प्लुरल आहे. हॅव बीन हँडेड उडवा, एलिमिनेट करा. ऑप्शन 2 उरले, दोन्ही पैकी आपल्याला चेक करायचं आहे बरोबर आहे की नाही. अ बंच ऑफ फ्लावर्स वॉज हँडेड टू मी, हे वाक्य बरोबर आहे. आय वॉज हँडेड अ बंच ऑफ फ्लावर्स बाय हर, हे वाक्य बरोबर आहे. ए आणि बी दोन्ही बरोबर आहे. ऑप्शन वर उत्तर आलं. डन झालं आपलं. पुढे 90वा प्रश्न काय विचारलाय. शी सेड टू मी शॅल आय रिटर्न दीज नोट्स बाय मंडे. सगळ्यात पहिले दीजचं दोज कुठे दिसतंय का, दोज नोट्स, दोज नोट्स, दोज नोट्स, दीज नोट्स, या बेसिस वरती याला उडवा. चला इथं काय प्रश्न आहे ना, मग शी सेड टू मीचं करा, शी आस्क्ड मी. ठीक आहे. आता हा जो रिपोर्टेड स्पीच आहे कशाने सुरू झाला, शॅल म्हणजे हेल्पिंग वर्बने. प्रश्न दोन प्रकारचे असतात इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस, एक तर WH प्रश्न किंवा येस नो टाइपचे, म्हणजेच वर्बल क्वेश्चन्स म्हणतो आपण यांना. जर WH क्वेश्चन वर्डने सुरू झाला तर WH आहे. येस नो आहे म्हणजे काय, हेल्पिंग वर्बने सुरू होतो. शॅलने सुरू झाला हेल्पिंग वर्बने म्हणजे कोणत्या प्रकारचा क्वेश्चन आहे, येस नो. मग याचा इनडायरेक्ट करताना आपण काय वापरतो, इफ किंवा वेदर वापरतो. इफ किंवा वेदर दिलंय का इथं, इफ 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 सगळीकडे ठेवा. आता डायरेक्ट स्पीच मध्ये जर एखादं वाक्य प्रश्न म्हणजे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणून दिला असेल, त्याचा इनडायरेक्ट स्पीच करताना त्याला असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये लिहायचं असतं. दोघांमध्ये फरक काय, इथं प्रश्नात अगोदर हेल्पिंग वर्ब येतो, मग सब्जेक्ट, मग मेन वर्ब येतो. असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये आधी सब्जेक्ट, मग हेल्पिंग वर्ब गरज असेल तर, आणि मग मेन वर्ब येतो. आता शी आस्क्ड मी, इफ पर्यंत आलो आपण. शी आस्क्ड मी इफ, शी आस्क्ड, इथं मी नाहीये, मी नाहीये इथं, मी गाळलेला आहे. ऑप्शन 2 एलिमिनेट करा. शी आस्क्ड मी इफ, इथं काय दिलं, आय फर्स्ट पर्सन प्रोनाउन आहे. जर फर्स्ट पर्सन प्रोनाउन वापरला असेल इथं तर कुणानुसार बदलेल तो, सब्जेक्ट नुसार. सब्जेक्ट कोण आहे, शी. मग इथं आयचा काय होणार आहे, शी. शी आस्क्ड मी इफ आय शुड नाही होणार, मग इफ शी शुड. शलचं काय होणार आहे, शुड होणार आहे. रिटर्न दीज ऐवजी होणार आहे दोज नोट्स बाय मंडे, जसं तसं आलं. ऑप्शन 3 उत्तर आहे तुमचं. पुढे जाऊया. काय विचारलंय, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्सेस. ओके, योग्य वाक्य. द गर्ल विच इज स्टँडिंग नियर द काउंटर इज अ टेलिव्हिजन ऍक्ट्रेस. ती मुलगी जी टेलिव्हिजन काउंटर, काय जी काउंटरच्या जवळ उभी आहे ती टेलिव्हिजन ऍक्ट्रेस आहे. आता समजून घ्या, जर तुम्हाला विचारायचं असेल कोणती मुलगी, तर तुम्ही प्रश्न विचारताना म्हणू शकता विच गर्ल. तुम्ही हु गर्ल म्हणू शकता का रे, हु गर्ल इज स्टँडिंग नियर द काउंटर. तुम्हाला जर म्हणायचं असेल काउंटर जवळ कोण मुलगी उभी आहे, तुम्ही काय म्हणाल, विच गर्ल इज स्टँडिंग नियर द काउंटर. की तुम्ही म्हणाल हु गर्ल इज स्टँडिंग नियर द काउंटर, नाही म्हणणार ना हु गर्ल, काय म्हणणार, विच गर्ल. पण रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणून जेव्हा तुम्ही वापरता ना, तेव्हा गर्ल काय व्यक्ती आहे, म्हणून तिथं विच हा रिलेटिव्ह प्रोनाउन नाही चालत, तिथं हु वापरावा लागतो. विच हा वस्तूंसाठी वापरला जातो, प्राण्यांसाठी वापरला जातो. गर्ल व्यक्ती आहे, व्यक्तींसाठी आपण हु हुम वापरतो. सब्जेक्टिव्ह केस मध्ये हु वापरतो.
द गर्ल विच इज स्टँडिंग नाही, द गर्ल हु इज स्टँडिंग नियर द काउंटर इज अ टेलिव्हिजन ऍक्ट्रेस. हे वाक्य चूक आहे, इथं विचच्या ऐवजी हु पाहिजे होतं. एलिमिनेट करा, हे दोन्ही गेले. काय बी आणि सी उरलं, काय बी पाहिजे फक्त आपल्याला चेक करायचं, कारण सी दोन्हीकडे दिलंय ते बरोबरच असणार आहे. सी चेक करायची गरज नव्हती. बघून घ्या, द जेंटलमन हु केम इन द मॉर्निंग हॅज लेफ्ट अ नोट फॉर यू. इथं हु वापरलाय कुणासाठी, द जेंटलमन व्यक्ती आहे ना, म्हणून रिलेटिव्ह प्रोनाउन हु बरोबर वापरलाय, म्हणून सी बरोबरच आहे. द टेबल विच वी बॉट येस्टरडे इज मेड ऑफ टिक वुड. मग इथं द टेबल हा काय वस्तू आहे ना, टेबल वस्तूसाठी विच हा रिलेटिव्ह प्रोनाउन बरोबर आहे, म्हणून बी आणि सी दोन्ही बरोबर आहे. ऑप्शन 1 एलिमिनेट करा. 3 उत्तर आलं. बी आणि सी दोन्ही वाक्य ग्रामॅटिकली करेक्ट आहेत. उत्तर 3 सॉरी. पुढचा प्रश्न काय विचारला आहे, ही इज मोर अ फिलॉसॉफर दॅन अ पोएट. 3 वाक्य दिले, विचारला आयडेंटिफाय द कॉम्प्लेक्स सेंटेन्स. ठीक आहे, ही सब्जेक्ट आहे, इज वर्ब आहे, मोर अ फिलॉसॉफर दॅन अ पोएट. या वाक्यात एक सब्जेक्ट एकच प्रेडिकेट आहे, हे सिंपल सेंटेन्स आहे. एलिमिनेट करा, आपल्याला कॉम्प्लेक्स पाहिजे. ए उत्तर नाहीये. वेस्ट नॉट वॉन्ट नॉट ही एक म्हण आहे, प्रॉवर्ब आहे, ज्याचा अर्थ होतो की आत्ता वाया घालवू नका, नाहीतर नंतर तुम्हाला जेव्हा पाहिजे असेल तेव्हा मिळणार नाही किंवा तुमच्याकडे अवेलेबल असणार नाही, अशा अर्थाची ही प्रॉवर्ब आहे. इथं वेस्ट नॉट वॉन्ट नॉट हे दोनही इंडिपेंडंट क्लॉजेस आहे, म्हणजे एक कंपाऊंड सेंटेन्स आहे. आपल्याला कंपाऊंड पाहिजे का, नाही. एलिमिनेट करा. उरलं सी, ते आपलं उत्तर येणार आहे. का वी डिझायर टू रिप देअरफॉर वी सो. लक्षात, आम्हाला पिकवायचंय म्हणून आम्ही पेरतो. मग वी डिझायर टू रिप हे काय झालं, मेन क्लॉज आहे. देअरफॉरचा क्लॉज सबऑर्डिनेट क्लॉज आहे. एक मेन क्लॉज एक सबऑर्डिनेट क्लॉज कशात असतो, कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये. कॉम्प्लेक्स मिळालं तुम्हाला. उत्तर 3 आलं, सी ओनली. इफ आय हॅड मनी आय माइट गो इन फॉर अ न्यू कार. म्हणजे जर माझ्याकडे पैसे असते तर मी नवीन कार घेतली असती. समजून घ्या, कंडिशनल सेंटेन्स आहे आणि प्रश्नात विचारलंय की या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारची कंडिशन दाखवली आहे, इम्पॉसिबल, प्रॉबेबल, इम्प्रॉबेबल की जनरल ट्रूथ. जनरल ट्रूथ हे टाइप 0 कंडिशनल मध्ये दिलेलं असतं. टाइप 0च्या सिंपल प्रेझेंट सॉरी इफ क्लॉज मेन क्लॉज दोन्हीकडे सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. इफ क्लॉज मध्ये टेन्स काय, हॅड V2 वापरलाय म्हणजे सिंपल पास्ट आहे. आय माइट गो म्हणजे प्रेझेंट कंडिशनल टेन्स आहे, वुडच्या ऐवजी माइट हा मॉडल वर्ब वापरलाय. म्हणजेच हे कोणत्या टाइपचं कंडिशनल झालंय, टाइप 2 कंडिशनल आहे. सिंपल पास्ट इफ क्लॉज मध्ये आणि मेन क्लॉज मध्ये प्रेझेंट कंडिशनल टेन्स, याला म्हणायचं टाइप 2. टाइप 0 मध्ये जनरल ट्रूथ असतं. टाइप 1 मध्ये प्रॉबेबल कंडिशन दिलेली असते. टाइप 2 मध्ये इम्प्रॉबेबल कंडिशन असते, इथं टाइप 2 आहे. टाइप 3 मध्ये इम्पॉसिबल कंडिशन दिलेली असते. टाइप 3च्या इफ क्लॉज मध्ये पास्ट परफेक्ट टेन्स आणि मेन क्लॉज मध्ये परफेक्ट कंडिशनल असतो. इथं टाइप 3 नाहीये. अनेकांना इम्पॉसिबल वाटलेलं असेल तर चूक आहे, इम्प्रॉबेबल कंडिशन आहे. ऑप्शन 3 इज द ऍब्सोल्युटली करेक्ट आन्सर. पुढे काय विचारलंय, यूज ऑफ सीट बेल्ट इन कार्स इज नाव डॅश. ऑब्लिगेट या शब्दाचा योग्य फॉर्म आपल्याला या वाक्यात वापरायचा आहे. ऑब्लिगेट, ऑब्लिगेटिव्ह, ऑब्लिगेशन, ऑब्लिगेटरी. यूज ऑफ सीट बेल्ट इन कार्स इज नाव ऑब्लिगेटरी. कार मध्ये सीट बेल्टचा वापर करणे हे आता कसं आहे, अनिवार्य आहे. ऑब्लिगेटरी अनिवार्य. अजेक्टिव्ह फॉर्म पाहिजे ना आपल्या इथं, अजेक्टिव्ह पाहिजे म्हणून ऑब्लिगेटरी. ऑब्लिगेशन हा नाउन होईल. लक्षात. चलो पुढे काय विचारलेलं आहे तुम्हाला, ऑब्लिगेटिंग हा वर्ब फॉर्म झाला असता, ऑब्लिगेटिव्ह काय नसतं. आयडेंटिफाय द सेंटेन्स पंक्च्युएटेड करेक्टली. योग्य पद्धतीने पंक्च्युएटेड सेंटेन्स विचारलंय. द प्रिन्स आस्क्ड व्हाय आर यू सो सॉरोफुल. इनडायरेक्ट स्पीच डायरेक्ट स्पीचचं वाक्य. द प्रिन्स आस्क्ड हे सगळीकडे पाहिजे. यानंतर एक कॉमा पाहिजे. इथं कॉमा नाहीये, एलिमिनेट करा. कॉमा आहे ठेवा. त्यानंतर कोटेशन मार्क्स पाहिजे, चालू होतील. कोटेशन मार्क मधला पहिला शब्द जो आहे ना त्याचं पहिलं लेटर कॅपिटल पाहिजे. इथं काय दिलं, वाय ठेवा. इथं स्मॉल लेटर आहे, उडवा. ऑप्शन 1 आणि 2 उरले. पुढे जाऊया. वाय आर यू सो सॉरोफुल. इथं
प्रश्न आहे ना, मग इथं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स दिलाय आणि इथं प्रश्नचिन्ह दिलंय. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स जर असेल तर वाय आर यू नाही, वाय यू आर लागलं असतं, पण इथं ते पण नसतं चाललं, डायरेक्ट स्पीचचं वाक्य आहे म्हणून. मग इथं काय पाहिजे, वाय आर यू सो सॉरोफुल, प्रश्नचिन्ह पाहिजे, कारण की तो प्रश्न आहे म्हणून ऑप्शन 2 इज द राईट आन्सर. अशा पद्धतीने आपण सर्व 45 प्रश्न जे की आपल्या ग्रामर, व्होकॅब्युलरी आणि इडियम्स वरती आधारित आहेत ते इकडे सॉल्व्ह केलेत. आपला जो पॅसेज दिलेला होता ना, तुम्हाला जर पॅसेजची लेंथ खूप वाटली असेल तर लेंथ तुम्हाला वाटली असेल जास्त आहे, लेंथ ठीक आहे, परंतु पॅसेजची जी लँग्वेज आहे ना ती बिलकुल डिफिकल्ट नाहीये. प्रश्न काय काय विचारले आणि कशा पद्धतीने विचारले ते जर आपण एकदा इथं बघून घेऊ. पहिला प्रश्न काय म्हटलाय, इट इज एसेन्शियल ऑन द पार्ट ऑफ द गव्हर्नमेंट. तुमच्याकडे आता वाचताना जर क्वेश्चन पेपर असेल तर तुम्हाला मी हे नाही दाखवत, प्रश्न नाही दाखवत, डायरेक्ट पॅसेज दाखवतो. ह्या 96 नंबरचा प्रश्न आहे ना, काय विचारलाय, इट इज एसेन्शियल ऑन द पार्ट ऑफ गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंटने काय करणं आवश्यक आहे त्यासाठी आपल्याला 4 ऑप्शन दिलेत. इकडे त्याचं उत्तर ना ऑप्शन 2 येतं, टू डिवाइस मेकॅनिझम्स टू रिडिस्ट्रीब्यूट गेन्स टू दोज लेफ्ट आउट ऑफ मार्केट प्रोसेस. आता इकडं ना याचं ऑप्शन, याचं आन्सर जे आहे ना दुसऱ्या पॅराग्राफच्या शेवटी दिलेलं आहे बरं का. हे बघा, तर देर आर मेकॅनिझम्स in place to redistribute some of the gains to those who are unable to partake in the market process and hence get left behind. जे लोक मार्केट प्रोसेसच्या बाहेर पडतात म्हणून मागे राहतात त्यांच्यापर्यंत रिडिस्ट्रीब्युशन जे आहे ते सगळं पोहोचलं पाहिजे. इथे येतं तुमचं 96 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर 97 नंबरचा प्रश्न काय म्हणतोय तुम्हाला, the idea of inclusive growth is very significant as. का बरं सिग्निफिकंट आहे आयडिया ऑफ इन्क्लुसिव्ह ग्रोथ? आयडिया ऑफ इन्क्लुसिव्ह ग्रोथ जी आहे त्याच्यामध्ये ऑप्शन काय दिलंय, त्याचं कारण आहे की इथं दिलंय कुठे 96 97 ना शेवटी दिलंय, दिस अप्रोच इज अट्रॅक्टिव्ह. This approach is attractive because it does not ignore growth like some of the older heterodox criteria did. म्हणून हे 97 चं उत्तर येतं तुमचं ऑप्शन 2 आहे का त्याचं, 97 चं ऑप्शन 4 आहे बरं का, म्हणून महत्वाचं आहे. त्यानंतर काय विचारलंय, इन द लाईट ऑफ द आर्ग्युमेंट इन द पॅसेज द ट्रू स्टेटमेंट आर. तुम्हाला 4 स्टेटमेंट दिलेले आहेत, 4ही बरोबर आहेत. ऑप्शन 2 उत्तर येणार आहे तुमचं. त्याचं पहिलं जे वाक्य दिलंय ना ते दिलेलं आहे, इट सिम्पली लुक्स ऍट द ग्रोथ ऑफ इन्कम ऑफ द पुअरेस्ट सेक्शन. इथं पुअरेस्ट सेक्शन फार महत्वाचं आहे, दिलंय ना, इट द इन्क्लुसिव्ह ग्रोथ टेक नोट ऑफ द पुअरेस्ट सेक्शन ऑफ द पॉप्युलेशन. बरोबर दिलेलं आहे, पुअरेस्ट सेक्शन ऑफ द पॉप्युलेशन, ठीक आहे. त्यानंतर काय दिलंय, इट अ नेशन्स प्रोग्रेस कॅन बी ट्रुली मेजर्ड इन टर्म्स ऑफ द प्रोग्रेस ऑफ इट्स पुअरेस्ट सेगमेंट. ऑफ इट्स पुअरेस्ट सेगमेंट वरती दिलंय. आता हे थोडंसं ना इथलं मी जे लिहिलंय ते हे होईल. हे काय दिलंय, स्मॉल सेगमेंट बी ना, इथं दिलंय ना, अ सिंपल वे ऑफ गिविंग आयडिया ग्रोथ मेजर नेशन्स प्रोग्रेस इन टर्म्स ऑफ द प्रोग्रेस ऑफ इट्स पुअरेस्ट सेगमेंट. हे बरोबर आहे, ठीक आहे. हे आहे बी बरं का. हे इथं ए होतं, 97चं ए नाही, 98 आहे ना तो, 98चं ए, 98चं ए, 98चं बी, 98चं जे सी आहे ते वरती आहे, ठीक आहे. 98चं डी कुठे आहे, हे काय 20%. आता हे जे वाक्य होतं ना हे तुम्हाला फक्त व्यवस्थित वाचून घ्यायचं होतं की जसं दिलंय तसं बरोबर आहे का, शोधायला खूप सोपं होतं, ठीक आहे. आणि ए वरती दिलेलं आहे सगळ्यात वरती, ग्रोथ दॅट कन्स्टिट्यूट्स, अगदी 3ऱ्याच लाईन मध्ये आहे, ठीक आहे. वरती आहे. त्यानंतर काय 99 नंबरचा प्रश्न काय विचारलाय, द लॅटर इज
कॉज फॉर सेलिब्रेशन बट नॉट द फॉर्मर. इथं दिलंय बघा, द लॅटर इज द कॉज फॉर सेलिब्रेशन बट नॉट द फॉर्मर. हे का म्हटलंय? अ नेशन इंटरेस्टेड इन इन्क्लुसिव्ह ग्रोथ व्ह्यूज द सेम ग्रोथ डिफरंटली डिपेंडिंग ऑन वेदर द गेन्स ऑफ द ग्रोथ आर the gains of the growth are heaped primarily on a small segment की shared widely by the population. हे जे पहिली गोष्ट आहे ती काही एवढी महत्वाची नाहीये, पण shared widely by the population is the cause of celebration म्हटलंय. द लॅटर म्हणजे नंतरचं, पहिले हे लिहिलंय नंतर हे लिहिलंय, मग नंतरचं म्हणजे shared widely by the population. त्याचं ऑप्शन दिलेलं आहे तुम्हाला ऑप्शन 4 मध्ये दिलेलं आहे. आणि 100 नंबरचा प्रश्न विचारलाय, द अंडरलाइंग आर्ग्युमेंट इन द पॅसेज इज द प्ली फॉर व्हॉट द रिअल इन्क्लुसिव्ह ग्रोथ इन द कंट्री. ऑप्शन बी कुठे दिलेलं आहे? 100चं इकडे वरतीच दिलेलं आहे. इकॉनॉमिक पॉलिसीज अँड डिसिजन्स देते त्यामध्ये. येस, इलॅबोरेटिंग द आयडिया कुठे वरती आहे. ठीक आहे, हे पूर्ण येतं त्यामध्ये. ठीक आहे, तर त्याचं उत्तर जे आहे तुमचं ऑप्शन 2 येतं, रिअल इन्क्लुसिव्ह ग्रोथ इन द कंट्री. अशा पद्धतीने मित्रांनो सर्व 50 प्रश्न आपण या सेशन मध्ये अनालाइज केले आहेत. जेवढं जास्त अॅक्युरसी या सेशनच्या माध्यमातून मेंटेन करणं शक्य आहे, म्हणजे मी प्रयत्न केलाय की 100% अॅक्युरसी या एक्सप्लेनेशनच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा. ठीक आहे, होऊ शकतं डेटॉल पण 100% नाही गॅरंटी घेत, कधी 99.99% सांगतो. एखादं माझं आर्ग्युमेंट चुकीचं असू शकतं, कारण की शॉर्ट टर्म मध्ये जर मी एखादं जर नवीन क्वेश्चन त्याचं वाचलं असेल तर. पण जेवढं माझं नॉलेज मी त्यामध्ये वापरलेलं आहे अगदी 99, मी तर स्वतः तुम्हाला 100% सांगतो की अशाच पद्धतीने सगळ्या तुमच्या पॅसेज सगळ्या पेपर मधल्या 50च्या 50 प्रश्नांची उत्तर जी ती असायला पाहिजे. ह्याच्या व्यतिरिक्त जे आन्सर की आल्यानंतर, पहिली आन्सर की आल्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर ह्याच्यामधलं तुम्हाला लक्षात येईल. आणि आयोगाचं जर का काही चुकलेलं असेल, जे की 1-2 क्वेश्चन मी तुम्हाला सांगितले की डाऊटफुल होतं एक प्रश्न, तर त्याच्याबद्दल पण जे आहे आपण पहिली आन्सर की येईपर्यंत वाट पाहूया. चला तर तुर्तास इथं सेशनला विराम देतो आणि तुम्हा सर्वांची रजा घेतो. आय होप तुम्हा सर्वांना हे जे सगळं एक्सप्लेनेशन आहे ते आवडलं असावं. पुन्हा एकदा सांगतो, माझं नाव शरद गायके आणि एमपीएससीच्या माध्यमातून जेवढ्याही काही ग्रुप बी, ग्रुप सी वगैरे या सगळ्या परीक्षा घेतल्या जातात, या सगळ्यांची तयारी जी आहे ती मी करून घेत असतो. आणि माझ्या प्रत्येक लेक्चरमध्ये जे आहे विद्यार्थ्यांना माझ्यापर्यंत पोहोचता यावं यासाठी मी माझा अगदी पर्सनल नंबर तुमच्याशी शेअर करत असतो. तर हा आहे माझा पर्सनल नंबर, तुम्ही त्यावरती मला व्हॉट्सअप वरती किंवा कॉल करून सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता. चला तर तुर्तास सेशनला थांबवून तुम्हा सर्वांची रजा घेतो. भेटूया आपल्या पुढच्या सेशन मध्ये. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद.